बऱ्याच गोष्टी त्या वेळेला बरोबर जमत गेल्या. तर ते दुःख तर झालंच, कारण खूप लहानपणापासून मी बाळगलेलं ते स्वप्न होतं. म्हणजे तसं बोसामिटी स्कूलमध्ये राहायचा उपयोग झाला डिसिप्लिन. 5 वाजता उठल्यापासून आपापलं काम करत राहणं, सारखं दुसऱ्यावरती अवलंबून न राहणं. तर ते मिलिटरी लेवलवरतीच काम करावं लागतं. साऊंड डिझाईन बाय आणि मग माझं नाव लागलं पाहिजे ह्या गोष्टीची घाई आहे, रादर दॅन साऊंड डिझाईन मध्ये त्यांचं मन रमलं पाहिजे की हे कसं करता येईल आपल्याला. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. कसे आहात सगळे? आपण माइंडफुल आहात ना? माइंड अँड हार्ट बॅलन्सनी सगळं चालू आहे ना? मी डॉक्टर आरती सूर्यवंशी आणि आपण भेटतोय माइंडफुल हार्ट टॉक शोच्या या सीझन 4मध्ये. माइंडफुल हार्ट टॉक शो अर्थात पॅशन, प्रोफेशन आणि पर्पज. तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक वेळी आपण एका नवीन माइंडफुल पर्सनॅलिटीला भेटत असतो आणि त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या सगळ्या कामाबद्दल आपण छान छान गप्पा मारत असतो, माहिती करून घेत असतो. तर आज आपण अशा एका माइंडफुल पर्सनॅलिटीला भेटणार आहोत. ती खऱ्या अर्थाने माइंडफुल पर्सनॅलिटी आहे, कारण ती खरोखर तिचं पॅशन, तिचं प्रोफेशन म्हणून जगते आहे आणि तेच तिचं पर्पज पण आहे. तर मित्रमैत्रिणींनो, मी आली आहे पुण्यात. आम्हाला सगळ्यांना ज्या अनमोलचा गर्व आहे त्याच्याकडे मी आली आहे. अनमोल भावे, ज्याला आत्तापर्यंत जवळजवळ 3 राष्ट्रपती पदकं मिळाली आहेत. त्याच्या ह्या सगळ्या कार्यासाठी एकतर अनमोल तुझं खूप 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 तुझं अभिनंदन आहे आमच्या सगळ्यांकडून. थँक्यू. आणि तुझं खूप खूप स्वागत आहे माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये. थँक्यू. तर अनमोल हा असा आहे की तो लहानपणापासून ह्या म्युझिकसाठी त्याला काही ना काहीतरी करायचं होतं. मी जेव्हा हँडरायटिंग ॲनालिसिसचा अभ्यास करत होते तेव्हा मी ॲक्च्युली तो कोर्स त्याच्या बाबांकडे शिकले आणि तेव्हा बाणेरहून मी पर्वतीला त्यांच्या घरी जात असे हा कोर्स करण्यासाठी, शिकण्यासाठी. त्यावेळी अनमोल त्याच्या रूममध्ये त्याच्या FTIचा कोर्स तो तेव्हा करत होता आणि त्याचा जो पियानो होता त्याच्यात त्याचं पूर्णपणे तो गढून गेलेला असायचा. आणि आय गेस तेव्हा तो बहुतेक ती शॉर्ट फिल्म बनवत होता ज्याच्यासाठी त्याला पहिलं राष्ट्रपती पदक मिळालं. तर अनमोल, मला तुझ्याचकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की नक्की तुला पहिलं राष्ट्रपती पदक कोणत्या शॉर्ट फिल्मसाठी मिळालं, ती काय होती, ती प्रोसेस कशी होती आणि ह्या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली तरी कशी? हां, सो रादर मी ह्या प्रवासाला सुरुवात कशी झाली याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. आधी 8वीत असताना 93मध्ये रोजा हा सिनेमा आला आणि माझ्या शेजारी आदित्य आठले जो एक स्वतः तबलावादक आहे, उत्तम तबलावादक आहे. बरं. तर त्यांनी मला एकदम बोलवलं एक दिवशी घरी आणि म्हटलं, अरे काहीतरी मस्त म्युझिक आलेलं आहे, तू ये. आणि त्याच्याकडे सोनीचा एक सुंदर डेक होता, साऊंड सिस्टम होती. ओके. सो मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी त्या म्हणजे त्या आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची वेळ असते, तर त्या बऱ्याच गोष्टी त्या वेळेला बरोबर जमत गेल्या. ओके. की तो माझा मित्र शेजारी असणं, त्याच्याकडे उत्तम साऊंड सिस्टम असणं आणि त्याच वेळेला रोजा हा सिनेमा मूवी येणं, त्याची गाणी येणं. AR रहमानचा पहिला जो चित्रपट आहे. आणि जेव्हा आम्ही ते ऐकायला बसलो त्या डेकसमोर, त्यावेळेला असं जे आय थिंक सगळेच लोक आजकाल किंवा ज्यांनी रहमानचं म्युझिक ऐकलेलं आहे किंवा ज्यांना आवडतं त्यांना सगळ्यांनाच जो अनुभव आला होता तोच आम्हाला आला होता. आम्हाला काही वेगळा अनुभव आला नव्हता की कम्प्लिटली वेगळं विश्व ओपन झाल्याचा एक फील आला आणि म्युझिकली काहीतरी वेगळं नवीन एक्सपेरिमेंट. आणि नुसतं एक्सपेरिमेंट नाही तर ते सुश्राव्य एक्सपेरिमेंट. खूपच मेलोडियस पण होतं, भावत पण होतं, म्युझिकली पण खूप एनरिचिंग होतं, अरेंजमेंट वाईज कॉम्प्लेक्सही होतं. अशा सगळ्या लेवलला ते, त्यामुळे त्या सगळ्याचाच दणका एकत्र बसला. आणि कदाचित त्याच्यानंतर एक काहीतरी हे सुरू झालं की आपल्याला पण ह्याच्यामध्ये काहीतरी म्युझिकमध्ये काहीतरी करायचं आहे. बरं. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मित्रांकडे जा ज्यांच्याकडे सिंथसायझर्स होते छोटेसे, मग वेळात वेळ काढून त्यांना कधी फ्री टाईम आहे त्यांच्या घरी जा, मग मध्येच तो काहीतरी वाजवत असताना आपण थोडंसं वाजून बघा, प्रयत्न करा. मग काहीतरी थोडंफार जमतंय असं वाटायला लागल्यानंतर मग आई बाबा म्हटले की मग असं नको करू, मग शिकायचं असेल म्हणजे ते करायचं असेल तर थोडं शिक व्यवस्थित कोणाकडे तरी. बरोबर. मग त्याच्यानंतर केदार परांजपे म्हणून पुण्यातले
जे प्रसिद्ध सिंथेसायझर वादक आहेत, तर त्यावेळेला ही वॉज इन हिज कॉलेज डेज ॲक्च्युली. ही वॉज डुईंग ग्रॅज्युएशन, म्हणजे ही वॉज ऑल्सो व्हेरी यंग. आणि मी आय थिंक 10वीत होतो त्यावेळेला. त्यावेळेला मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली आणि शिकायला सुरुवात केली. आणि हळूहळू थोडंफार म्युझिक शिकणं, म्युझिक मग लक्षात आलं की ते नुसतं वादन नसून मग त्याचे नोटेशन्स आहेत, मग ते थिअरी एक वेगळी असते. ह्या सगळ्याच गोष्टींमधून जात असताना हळूहळू असं लक्षात आलं की म्युझिक तर आपल्याला कळतंय, म्युझिक थोडंफार येतंय, पण मे बी पूर्णपणे ते म्युझिशियन जसं उतरवू शकतो त्याच्या बोटांमधनं आणि किंवा गळ्यातून वगैरे, तेवढं काही जमत नाही आपल्याला. पण त्याच वेळेला केदार परांजपे आणि प्रवीण जोशी हे 2 जण एकत्र काम करायचे ॲज म्युझिक डायरेक्टर्स, आणि त्यांच्या रेकॉर्डिंग्सला ते मला घेऊन जायचे. बरं. आता हेही मला फार इंटरेस्टिंग वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी लोक तुम्हाला भेटणं आणि त्यांनी हळूहळू तुम्हाला वाटेला लावणं, तर ते मला रेकॉर्डिंग्सला घेऊन जायचे. आणि त्यावेळेला ते सगळंच नवीन होतं माझ्यासाठी जग. आणि त्यावेळेला ॲनालॉग रेकॉर्डिंग होत होती. सो त्यावेळेला मॅग्नेटिक टेप्सवरती, स्पूल्सवरती रेकॉर्डिंग होत होती. सो मला आठवतंय पहिलं रेकॉर्डिंग मी त्यांच्याबरोबर जेव्हा गेलो होतो त्याला एक कुठल्या तरी ह्याच्यासाठी जिंगलसाठी ते रेकॉर्डिंग करत होते आणि आपले रवींद्र साठे गायला होते तिकडे. सो ते एका बूथमधून गात आहेत, इथून हे 2 जण त्यांना म्युझिकली काहीतरी सांगतायत की असं असं करूया तसं करूया. आणि मध्ये एक माणूस बसलेला होता की जो ते गायक असेल किंवा तिथे वादक असेल तो तिथे जाऊन माईक लावायचा, माईक बदलायचा. मग तो त्यांना सांगायचा की थोडंसं मागे जा, थोडंसं असं गाऊन बघा, मग त्याच्यावरती हे नाही आलं पाहिजे. आणि ते सगळे आवाज आल्यानंतर जेव्हा तो काहीतरी तिथे नॉब्स फिरवायचा आणि त्याच्यानी काहीतरी ऐकू यायचं. सो मला हे लक्षात आलं की म्युझिक डायरेक्टर, मग वादक आणि ह्यांच्या मधला तो दुवा आहे. त्याच्यानंतर म्युझिक डायरेक्टर आणि श्रोते ह्यांच्यामधलाही साऊंड इंजिनियर हा एक मोठा दुवा आहे. कारण म्युझिक डायरेक्टर्सच्या डोक्यामधली जी कल्पना आहे एखाद्या गाण्याबद्दलची, ती उतरवणं आणि त्याला जोड देणं, की ते तशी मिक्स करणं, की आपल्याला तबला किती हवा, आपल्याला व्हॉइस किती हवा, आपल्याला सतार कशी यायला हवी, हे सगळं करणारा एक मधला माणूस आहे ज्याला म्युझिकचं पण नॉलेज लागतं. नॉलेजपेक्षाही मला असं वाटतं की म्युझिकचं तुम्हाला जास्त फील असेल तर जास्त चांगलं आहे. नॉलेज असेल तर उत्तम आहे, पण तरी फील, कारण बरेच लोक मी बघितलेत, इंजिनियर्स पण आहेत की ज्यांना थिअरेटिकल म्युझिकचं असं थेअरी माहिती नाही आहे, पण त्यांना कळत असतं. जसं पु ल देशपांडेंचं रावसाहेब जे कॅरेक्टर आहे की गल्ली चुकलं, त्यांना कळायचं, राग चुकला तर गल्ली चुकलं, काय चुकलं हे सांगू शकणार नाही. तर तेही माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला टेक्निकली पण माहिती असणं गरजेचं आहे की कुठला माईक वापरला पाहिजे, कुठल्या वाद्याला, कुठल्या गायकाला, आणि मग काय करायला हवं. त्याच्यानंतर ते म्युझिक डायरेक्टरच्या डोक्यात जे गाणं आहे ते कसं बांधायचं एकत्र त्या सगळ्या साऊंडने. सो मला त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे पण आपल्याला इंटरेस्टिंग आहे आणि हे करता येईल आपल्याला. ते तुला फॅसिनेटिंग वाटत होतं का त्या प्रचंड. आणि मला तर असं झालं होतं की ते, कारण त्याला मॅग्नेटिक स्पूल्स, ॲक्च्युली अॅनालॉग मिक्सर्स होते आणि प्री ॲम्प्लिफायर्स, आणि त्याला खूप बटणं बिटणं. सो जसं ॲक्च्युली म्हणतात की कॉकपिटमध्ये जसं असतं पायलटच्या, तर ते कॉकपिटसारखंच एक फील असतो तिकडे. आणि मुळातच मला सुरुवातीपासून NDAची जास्त ओढ होती, मला नेव्हीत जायचं होतं किंवा एअरफोर्सला जायचं होतं. सो मला असं लक्षात आलं की अरे हे कॉकपिटच आहे आपलं पण एक, आपल्याला पण हे मिळू शकतं कॉकपिट जर का आपल्याला करायचं असेल तर. सो तिथून ते हळूहळू सुरुवात झाली. मग प्रवीण जोशी यांनी मला सांगितलं की तुला खरंच याचा इंटरेस्ट असेल आणि तुला सिरियसली करायचं असेल तर FTI ही एकच संस्था आहे जिथे तू जायला पाहिजेस. आणि मग त्यावेळेला ॲक्च्युली असं होतं, पुण्यातल्या मुलांना FTI बद्दल फारशी माहिती नसायची. म्हणजे अक्षरशः फक्त जे नाटकांमध्ये कामं करायची आणि कलेशी निगडीत जी मुलं होती त्यांना माहिती असायची. म्हणजे ऍक्टिंगशी रिलेटेड ऍक्टिंग असेल आणि काहीतरी FTI आहे, त्याला काहीतरी म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, मग तिथे काय होतं, काय शिकवलं जातं, काय. पण नशिबाने त्या व्यक्तीने मला त्याच्याबद्दल सांगितलं, मग मी त्याची माहिती काढली आणि मग FTIची एंट्रन्स द्यायची एक तयारी सुरू झाली. आणि मग FTI त्याची एंट्रन्स पण तेव्हा होती. हो, FTIची एंट्रन्स अजूनही आहे आणि आधीपासूनच आहे. ऑल ओव्हर इंडिया FTIची एंट्रन्स असते. सो मग ती FTIची एंट्रन्स दिली आणि मग तसा तिथून तो एक प्रवास त्या दृष्टीने सुरू झाला.
आता FTI मध्ये आल्यानंतर जनरली फर्स्ट इयर आमचं कॉमन असतं. सो फर्स्ट इयरमध्ये आम्हाला, मी जरी साऊंड हे स्पेसिफिकेशन घेतलं असेल तरी मला एक फिल्म डिरेक्ट करायची असते, मला दुसऱ्या डिरेक्टरसाठी कॅमेरा मला करायचा असतो, मला एडिटिंग करायचं असतं. सो आम्हाला सगळीच कामं करायची असतात फर्स्ट इयरमध्ये. इट इज अ कॉमन कोर्स की सगळ्यांना सगळं एक अंदाज आला पाहिजे की काय काय असतं. आणि मग सेकंड आणि थर्ड इयरमध्ये तुम्ही स्पेसिफिकेशन तुमचं स्पेशलायझेशन तुम्ही करता. सो FTI मध्ये सेकंड इयरमध्ये जी वन ऑफ द एक्सरसाइज असतो, डॉक्युमेंटरी एक्सरसाइज म्हणतात त्याला. सो ती क्लोजर नावाची माझी एक डॉक्युमेंटरी होती, जी साधारण 8.5-9 मिनिटाची डॉक्युमेंटरी होती. आणि त्या डॉक्युमेंटरीचं साऊंड जेव्हा केला त्यावेळेला काहीच कल्पना नव्हती की ह्याचं काय होणार आहे पुढे. त्यावेळेला एक नवीन ऊर्जा आणि जे पहिलं एक जो जोश असतो त्या सगळ्या जोशात आणि त्या ऊर्जेत ते केलेलं सगळं काम होतं आणि जे वाटत होतं ते करत होतो. आणि नशिबाने माझी डायरेक्टर जी होती तिनेही पण मला असं काही अडवलं नाही, किंवा अर्थात तिची संकल्पनाच तशी होती की आम्हाला नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करूया, काहीतरी करून बघूया, वेगळे आवाज तयार करूया. मग त्यावेळेला मला आठवतं मी सिंथसायझरमधनं काही आवाज तयार करून, म्हणजे अंडर वॉटर बुडबुड्यांचा आवाज हा मी सिंथसायझरमधनं तयार केला होता. त्यावेळेला आमच्याकडे मायक्रोफोन्स नाही, काही इक्विपमेंट नाही की आपण रेकॉर्ड करूया हा कसा. पण मग तो इमॅजिन करून आणि मग तो एखाद्या सिंथसायझरमधनं तो तयार कसा करायचा. सो ते सगळं बरंच काम त्याच्यावरती केलं होतं. आणि त्यावेळेला म्युझिकचा जास्त इंटरेस्ट असल्यामुळे म्युझिकली मी साऊंड डिझाईनकडे जास्त वळालो होतो. आणि मग त्यावेळेला नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झालं अचानक त्या फिल्मला. सो ऑब्व्हियसली अजिबातच अपेक्षित नव्हतं आणि सगळ्यात आनंदाचा क्षण होता त्या काळातला, की कारण FTIला जायच्या आधी मी BE इलेक्ट्रिकल केलेलं आहे. तर इंजिनिअरिंग करून मग FTIला मी गेलो होतो. आणि जसं जनरली मध्यमवर्गीय घरांमध्ये इंजिनियर, डॉक्टर आणि हे प्रोफेशन जास्त परस्यू केलं जातं, तसंच आमच्याही घरामध्ये इंजिनिअरिंग आम्ही परस्यू केलं. आणि आईवडिलांचं एकच म्हणणं होतं की ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर. कारण इंजिनिअरिंग करतानाही मी खूप वेळेला फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक, हे इंटर कॉलेजेट सगळे कल्चरल जे इव्हेंट्स आहेत त्याच्यातच जास्त भाग घेणं हे सगळं चालू होत होतं. तरी आई वडील म्हटले की फक्त तेवढं ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, मग तुला काय करायचं ते तू कर. आता ते इंजिनिअरिंगचं हे काम करून मग FTIमध्ये आल्यानंतर ज्यावेळेला पहिल्याच मोठ्या एखाद्या प्रोजेक्टसाठी नॅशनल अवॉर्डच डिक्लेअर झालं, त्यावेळेला मग असं वाटलं की आपण बहुतेक बरोबर मार्गावरती चालतोय. आणि माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट होतं की माझ्या आईवडिलांना ते वाटणं. कारण इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला जेव्हा कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट केलं जातं आणि तुम्ही ती नोकरी नाकारून 6 महिन्याचा ब्रेक घेऊन FTIची एंट्रन्स देता आणि मग पुढे 3 वर्षाचा FTIचा कोर्स तुम्ही परत एक, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तो कोर्स आहे, हे करायला जाता, त्यावेळेला आई वडिलांच्या मनामध्ये एक धाकधूक असते की नक्की काय होणार आहे. आता ही मी गोष्ट तुम्हाला सांगतोय 20 वर्षांपूर्वीची. सो 2003-2004ची ही गोष्ट आहे, ज्या वेळेला आत्तासारखं मीडियाचा बूम आलेला नव्हता, किंवा आत्ता मुलं ज्या प्रकारे ह्याच्याकडे करिअर ह्या दृष्टीने बघू शकतायत, त्यावेळेला लोकांना किंवा घरातल्या कोणालाच तशी कल्पना नव्हती. मला स्वतःला कल्पना नव्हती त्यावेळेला. पण ते बक्षीस मिळाल्यानंतर ते एक जो विश्वास माझ्या आई वडिलांना आणि मलाही स्वतःमध्ये मुळात, की आपण काहीतरी काम करतो आहे, ते कोणाला तरी आवडतंय, कोणाला तरी पटतंय आणि त्याची शाबासकी देत आहेत आपल्याला. आणि ते आपल्याला सांगतात की लगे राहू, काम चालू ठेवा तुमचं ह्याच दृष्टीने. सो अशा दृष्टीने आय एम ऑन द राईट ट्रॅक. आणि म्हणजे मला नेहमीच माझी जी सगळी पारितोषिकं आहेत त्याच्याबद्दल मला हेच वाटत आलेलं आहे की ओके, मी त्यावेळेला काहीतरी विचार केला होता, काम केलं, ते कोणाला तरी आवडलं, कोणाला तरी भावलं, त्यांनी सांगितलं की अरे मजा आली, छान वाटलं, असंच काहीतरी चालू राहू दे. सो असा तो सगळा एक जर्नी प्रवास होता. वा, क्या बात आहे. खूपच छान वाटलं मला हे सगळं ऐकून अनमोल, की एक तर तू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं BEमध्ये, त्याच्यानंतर नोकरीच्या फंदात न पडता तू FTIला ॲडमिशन घेतली, एंट्रन्स एक्झाम देऊन. ते खूप बऱ्यापैकी स्ट्रगलिंग असेल, म्हणजे त्याच्यासाठी अभ्यास करायचा रात्रंदिवस, मग FTIला जायचं, मग ते 2-3 वर्ष, मग परत आई बाबा पण म्हणजे थोडेसे हे असणार की अरे आधीच ऑलरेडी इंजिनिअरिंग झालेलं असताना हा FTIचा कोर्स करतोय, मग पुढे काय करणार आहे हा.
पण ते त्या गोष्टींकडे लक्ष न देता यू आर कॉन्सन्ट्रेटिंग ओनली ऑन युअर म्युझिक डिझायनिंग, म्युझिक कंपोजिशन, आणि असं सगळं करून मग ते यश मात्र मिळालं. म्हणजे ते मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी बरोबर चांगल्या एका वेगळ्या पाथवरती तुझ्या जात होत्या, जिथे तुला जायचं होतं फ्युचर. आता मी डेफिनेटली हे म्हणू शकतो की त्यावेळेला जात होते, कारण त्यावेळेला ह्या गोष्टींचं भान नव्हतं की आपण नक्की कुठे जातो आणि काय करतोय. त्यावेळेला फक्त एकच गोष्ट दिसत होती की हे काहीतरी करायचं आहे, ह्याच्यात काहीतरी करायचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे, काय करायचं हेही माहिती नाही. हटके आहे ते तुला भाव म्हणजे नाही, ऍक्च्युली मुळात मला असं झालं होतं की मला हे जमतंय कदाचित. ओके, म्हणजे मला कदाचित हे जमेल. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की म्युझिकमध्ये म्युझिक कंपोजिशन, A.R. रेहमानची गाणी ऐकल्यानंतर A.R. रेहमानचे त्यावेळेला कॅसेट्सवरती फोटो यायचे, सिंथेसायझर उभा धरलेला असायचा आणि त्याचे फोटो यायचे. ते बघून मला म्युझिक करायचं. आणि माझ्यासारखी असंख्य त्या काळातली मुलं, लहान मुलं, जी आता सगळेच मोठे प्रोफेशनल्स पण आहेत, म्युझिशियन्स पण आहेत, कंपोजर्स आहेत, सिंगर्स आहेत, टेक्निशियन्स आहेत, असंख्य लोक, सगळ्यांना तेच वाटत होतं की आपण पण सिंथेसायझर वाजवूयात, आपण म्युझिक करूयात. असंच वाटून मी तिकडे गेलेलो आणि मला ते असं लक्षात आलं की मला हे जमत नाहीये. म्हणजे मला म्युझिक वादन जमत नाहीये, मला काहीतरी ते जमत नाहीये. पण मग मला काहीतरी जमतंय, मला काहीतरी येईल, मला काहीतरी त्याच्याशी निगडीत दुसरी काहीतरी एखादी जी गोष्ट आहे ज्याच्याने मी त्याच्याच अवतीभोवती राहीन, मी म्युझिकच्याच सान्निध्यात राहीन. असं जे तर ते काय आहे तर ते साऊंड आहे. आणि कदाचित मला असं वाटत की हे मला जमतंय. म्हणजे इव्हन आता मगाशी जेव्हा तू हे म्हणत होतीस की तू घरी यायचीस आणि तू बघायचीस की हा त्याच्या ह्याच्यातच पूर्ण मग्न झालेला असायचंस, म्हणजे इतका घडून गेलेला असायचंस की तुला ह्याचंही भान नसायचं की आम्ही काही शिकतोय इथे शेजारच्या खोलीत, आवाज येतात इतका, किंवा आई याची नंतर ऑफिसमधनं ती काहीतरी स्नॅक्स बनवायची, आम्ही एकत्र बसून काय, तुला कशाशी काही देणं घेणं नसायचं. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी ॲज वेल की हा किती घडून गेलाय आणि किती मग्न झालाय त्याच्या कामात. मलाही खूप मजा वाटायची म्हणजे बघून. कारण तेच व्हायचं की ते म्हणजे आपण जसं एखादं सत्य शोधत असतो आणि जोपर्यंत ते सापडत नाही, आणि अजूनही काय सगळं सत्य मिळालेलंच नाही, म्हणजे असं काहीच नाही ऍक्च्युली. बरोबर. पण तसं काहीतरी ओढ होती ती, आणि तसं काहीतरी होतं की अरे आपल्याला हे जमत नाहीये, किंवा रेहमाननी त्याच्या गाण्यामध्ये हे इन्स्ट्रुमेंट कसं तयार केलेलं आहे, हे तर अस्तित्वात नाहीये. बरोबर. हे मग त्याचे काय लेयर्स आहेत, मग 2 वेगळे लेयर्स वापरलेत, मग कुठेतरी त्यांनी सतार आणि पियानो असे मिक्स केलेले आहेत, त्याच्याने हा एक वेगळा आवाज तयार होतोय, का तयार होतोय, तर त्याच्याबद्दलची जी माहिती आहे. आणि मग त्या अनुषंगाने अजूनही म्युझिक कंपोजर्स, अजूनही लोकांचं संगीत आणि त्यांचा अप्रोच हे त्यावेळेला ऐकणं आणि ते डिकोड करणं. बेसिकली त्यावेळेला डिकोडिंग चाललं होतं की हे नक्की आहे काय ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे म्हणजे तो रिसर्च जसा PhD स्टुडंट असतो, नाऊ आय कॅन लुक बॅक अँड से की ते PhD चालू होतं बहुतेक त्यावेळेला, हे केलं कसं काय आहे. आणि त्याच्यातून मला बरेचसे धडे मिळाले, त्याच्यातून मला बरेचसे धडे मिळाले जे मी वापरत आलेलो आहे गेले 20 वर्ष जे काय काम करतोय त्याच्यामध्ये. सो ते तसंच आहे. आणि हे जगच असं आहे की तुम्ही जोपर्यंत पूर्णपणे त्या दलदलीत घुसत नाहीत, तुम्ही बुडलं पाहिजे त्या मग ऍक्च्युली तुम्ही बुडल्याशिवाय तुम्ही बाहेर नाही येणार त्याच्यातून. ही दलदल अशी नाही की ज्याच्यापासून वाचून तुम्ही पळायला पाहिजे, त्याच्यात ऍक्च्युली तुम्ही बुडले पाहिजे, तर तुम्ही बाहेर, मग तुम्ही फ्लोट व्हाल. बरोबर. वा, क्या बात आहे. काय छान बोलतोयस तू, खूपच मजा येते मला. आणि मग हे झालं तुझं पहिलं राष्ट्रपती पदक. मग दुसरं राष्ट्रपती पदक कधी मिळालं? सो FTIतून बाहेर पडलो, म्हणजे FTIचा माझा कोर्स संपला आणि त्याच्यानंतर सचिन कुंडलकर जो ऍक्च्युली माझ्या FTIतलाच सिनियर आहे 2 बॅच, तो एक फिल्म करत होता निरोप नावाची. ओके. तर ती फिल्म आम्ही एकत्र केली. ती फिल्म करताना आम्हाला दोघांनाही एकमेकांचा चांगला अनुभव आला कामाचा. मलाही मजा आली, त्यालाही चांगलं वाटलं की त्यालाही विश्वास बसला की अरे हा करू शकतो. कारण काय होतं ना, FTI मध्ये काम करताना तुम्हाला आपण छोट्या लेंथच्या प्रोजेक्ट्सवरती काम करतो. शॉर्ट फिल्म्स असतात 10 मिनिटाची, सगळ्यात मोठी फिल्म असते 20-22 मिनिटाची. बरोबर. पण फीचर लेंथ फिल्म जी 2 तासाची फिल्म असते, 2.5 तासाची असते, त्याच्यावरती काम करताना तुम्हाला एका वेगळ्या लेवलचं अप्रोच लागतो, एका वेगळ्या लेवलची कदाचित मॅच्युरिटी लागते.
माझ्यात ती त्यावेळेला होती का नाही हे मी आता नाही सांगू शकत आहे. पण त्याला कदाचित वाटलं की अरे हा करू शकेल, आणि मग आम्ही ते निरोपचं काम केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी गंध नावाची दुसरी फिल्म जेव्हा केली त्यावेळेला त्यांनी मला परत अप्रोच केलं, आणि ती गंध फिल्मचं काम करताना सेम झालं होतं. आम्ही परत काम करत होतो, आम्ही पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये विलीन होऊन की काय करता येईल आणि कसं ह्याला अजून सजवता येईल. आणि मी नेहमीच ह्याचा विचार करायचो की म्युझिकली, कारण म्युझिकली ना लोकांना इम्प्रेस करणं सोपं असतं. म्हणजे आपण दोघंही आत्ता गप्पा मारतोय आणि मध्येच मागे आपल्या बॅकग्राऊंड स्कोर लागला की लोक त्या दृष्टीने बघू शकतात आपल्याकडे की ह्यांना काय नक्की म्हणायचं आहे. मग सॅड म्युझिक लावलं तर हा एक सॅड एपिसोड होऊ शकतो की याचा एक भावपूर्ण असं तयार होऊ शकतो. फुल हॅपी म्युझिक लावलं तर म्युझिकली आपण इझिली वळवू शकतो, ऑडियन्सला मूड सेट करू शकतो, कम्प्लिटली मूड सेट करू शकतो. साऊंडनी ते अवघड असतं, कारण आपल्याला अनुभव आलेले असतात आवाजांचे, पण आपण कॉन्शियसली त्या आवाजाकडे तसा विचार केलेला नसतो ॲज अ नॉर्मल पर्सन. राईट. तर ते कसं तयार करता येईल. आता गंधमध्ये काही सिक्वेन्सेस होते की गंधमध्ये 3 स्टोरीज होत्या, 3 छोट्या छोट्या शॉर्ट स्टोरीज आहेत ज्या त्यांनी जोडलेल्या आहेत. गंध हे त्याचं सगळ्यांचं एक कॉमन थ्रेड आहे. सो 3 स्टोरीजमध्ये ती वेगवेगळे गंध आहेत ज्याच्याने एक ती जोडलेली आहे. सो ज्याच्यामध्ये छान कॉन्सेप्ट आहे, खूपच सुंदर फिल्म आहे. बघायला मिळतात का दोन्ही शॉर्ट फिल्म्स अवेलेबल आहेत? हो, या गंध तर युट्यूबवरती अवेलेबल आहे. म्हणजे आय थिंक आणि दुसऱ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती पण असू शकेल अवेलेबल, पण युट्यूबवरती आहेच गंध अवेलेबल. आणि पहिली पण? हां, पहिली नाही अजून अवेलेबल. पहिली वाटल्यास मी पाठवू शकेन बघायला नक्की. तर ते करत असताना तर जसं कोकणामधली एक गोष्ट आहे आणि तिथे धोधो पाऊस पडतोय, तर त्यामध्ये विचार हा चालला होता की आता कोकणातलं घर आहे आणि त्यांनी शूटही वेगवेगळ्या अँगल्सनी सगळं घर शूट केलेलं होतं. त्या माडी आहे, सो वरचा मजला आहे, खालचा मजला आहे, हे सगळं. तर कुठे कुठे पाऊस कसा ऐकू येईल तुम्हाला. आता आपण हे सगळ्यांनी अनुभवलेलं असतं. आपण घराच्या म्हणजे ओसरीत उभं राहिलेलं असताना आपल्याला वेगळा आवाज येतो, घरात गेल्यानंतर वेगळा आवाज येतो, किचनमध्ये गेल्यानंतर वेगळा आवाज येतो, वरच्या माडीवरती गेल्यानंतर वेगळा आवाज येतो, तिथे जास्त कोसळणारा आवाज ऐकू येतो असं, कारण आपण जास्त जवळ असतो, कौलं जवळ असतात पासून ते वेगवेगळं. मग डबकी साठा लागतात, म्हणजे डबकी साठण्याची एक प्रक्रिया सुरू होते, तिथून ते डबकं साठल्यानंतर त्याच्यात पडणाऱ्या पावसाचा आवाज येतो. सो आता हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच असतो. हा फक्त मी तो रेप्लिकेट केला की मी असं म्हटलं की नाही, मी नुसतं एकच पाऊस सगळीकडे लावणार नाही, मला करून बघायचं हे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी. आणि मग कुठे पत्रा आहे, कुठे कौल आहे, ह्याची मी लिबर्टी घेतली. आता तो पत्रा दाखवलेला नाही, पण डोळ्यासमोर येतोय ते तू बोलतोयस तर. हा, म्हणजे मला असंच वाटलं की आपण म्हणजे एक काहीतरी फॉर्म्युला जनरली लोक जे वापरतात तो न वापरता आपण प्रयत्न करूया अजून काहीतरी वेगळं तयार करायचं आहे, कारण तो माहोल तयार करणं हे महत्वाचं आहे. आणि मग ते कोकणातलं घर आणि मग ती जी गोष्ट आहे, आता मी त्या गोष्टीबद्दल आत्ता सांगत नाही कारण ती बघायला जास्त मजा येईल. बरोबर. आणि नीना कुलकर्णींनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी काम तर उत्तमच केलेलं आहे सगळ्याच कलाकारांनी. सो म्हटलं आता वेगवेगळ्या ठिकाणी कसा पाऊस आपल्याला ऐकू येईल, तर ह्याचाच मी प्रयत्न केला त्या ह्याच्यामध्ये. अशा 3 गोष्टींमध्ये काही ना काहीतरी मला सापडत गेलं. शेवटची एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मिलिंद सोमण आहे, आणि एक छोटासा सिक्वेन्स असा आहे की मिलिंद सोमण पूर्ण घरात फिरतो आणि एका पॉइंटला येऊन त्याच्या किचनमध्ये जाऊन शेगडी ओपन करतो आणि त्याला तो गॅसचा वास घ्यायचा आहे, असा एक सिक्वेन्स होता. आता मिलिंद सोमण एक काहीतरी हाय प्रोफाईल फोटोग्राफर आहे असं दाखवलंय. सो त्याच्या घरामध्ये किचनच्या वरतीच वाईन ग्लासेस लटकवलेले आहेत. आता जाताना चुकून मिलिंदच्या केसाचा धक्का लागला एका वाईन ग्लासला, आणि मग तो एक वाईन ग्लास दुसऱ्या वाईन ग्लासला धडकला. आणि तर ते काही डिसाइडेड नव्हतं, ते काही त्यांनी असं ठरवलं नव्हतं की हे असं करायचं आहे वगैरे. ते लागलं त्या टेकमध्ये, एक नुसतं धक्का लागला आणि ते मिलिंदनी त्याची पुढची ॲक्शन कंटिन्यूच केली. आता जेव्हा मी एडिट बघितल्यानंतर आणि ती फिल्मचा सगळा अनुभव घेतल्यानंतर आता ह्या फिल्मला शेवटी काहीतरी हवं आहे, एक काहीतरी इंटेन्स आपल्याला ॲम्बियन्स तयार करायचं आहे, क्रिएट करायचं आहे. हे कळल्यानंतर मी म्हटलं, तर तिथे ग्लास धडकला होता त्यामुळे माझ्या फॉली आर्टिस्टने त्या ग्लासचा आवाज दिलेला होता, क्लिंक जो असतो. आता तोच मी फक्त टिंग जो आहे तो एनहान्स केला, म्हणजे तो फक्त मी टिंग
थिंक जसं आपल्याला बीप ऐकू येतो ना, किंवा आपण सुन्न होतो, आपलं बधीर झाल्यानंतर जसं आपण आपल्याला एक सुन्न आवाजाचा आवाज येतो, तो तसा तयार झाला. आणि ते मिलिंद ॲक्च्युली त्यावेळेला सुन्न झालेला आहे. त्यावेळेला ॲक्च्युली तो खूप काही गोष्टींमधून जातोय आणि त्याला काहीच सुधरत नाही आहे, त्या अवस्थेत तो आहे. आणि तिथे म्युझिकही नव्हतं त्या पॉईंटवरती. सो तो आवाज बरोबर तिथे हे झाला. अरे वा. आता अशा काही काही ह्याला आम्ही हॅपी ॲक्सिडेंट्स पण म्हणतो. करेक्ट. आणि वापर करून घेणं. किती छान. सो आता मी दरवेळेलाच मला असं वाटतं की आय एम व्हेरी लकी टू हॅव वर्कड विथ सम एक्सलंट डिरेक्टर्स who were very open about not just music but about sound, about everything, की बाबा हे करून बघूया आणि हे चांगलं वाटलं तर ठेवूया, नाही वाटलं तर आपण ते नको वापरायला, दुसरं काहीतरी करूया. आणि सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, सुमित्रा भावे, सुरेश त्रिवेणी म्हणून आहे, खूप लोक आहेत तसे, समित कक्कड आहे, शिवराज व्हायचं, आता थांबायचं नाही, आता आम्ही ज्याच्याबरोबर केली आहे. खूप लोक आहेत ॲक्च्युली. म्हणजे आता मला ॲक्च्युली लिस्टच काढावी लागेल की बाबा ह्या सगळ्यांबरोबर काम केल्यानंतर काय काय कोणाकोणाचे कसे कसे अनुभव आहेत खरंच. सो त्यामुळे ते गंधचं एक अशी ती सेम झालं होतं की काम करूया. म्हणजे जसं डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट हे माझ्यासाठी पहिलं प्रोजेक्ट होतं, म्हणजे पहिली एक पूर्ण फिल्म काहीतरी काम करायचं मला संधी होती, ते मी काम करत होतो, त्याला 200% त्याच्यात कम्प्लिटली विलीन झालो होतो. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तसंच गंध पण अशीच झाली की वन ऑफ माय फर्स्ट फीचर फिल्म्स. गंधच्याच वेळेला माझी गाभरीचा पाऊस नावाची पण एक दुसरी फिल्म होती, ती पण फार सुंदर फिल्म होती. त्याच्यात गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी ह्या दोन्ही. तर त्या दोन्हीचं काम सेमच चालू होतं की काहीतरी आपण करूया. आणि मग गंधला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळेला. सो असं करून ते दुसरं राष्ट्रपती पदक त्यावेळेला मिळालं मला. वा वा वा. आणि तिसरं तुला मी वसंतरावसाठी मिळालं. तो कसा होता तुझा अनुभव? तोही असाच होता. म्हणजे रादर मी हे रिपीट करायची गरज नाही आहे, कारण मला असं मला आत्ताच असं लक्षात येतं इथे बसून बोलताना की जनरलीच मी काम सुरू केलं की मी त्याच्यामध्ये मला घुसायला आवडतं, त्याच्यामध्ये मला पूर्णपणे तल्लीन होऊन विलीन होऊन. आणि बऱ्याच वेळेला माझे दिग्दर्शक किंवा प्रोड्युसर्सही म्हणतात की अरे जरा जास्त वेळ लागतोय, थोडं पटपट करावं लागेल, आपल्याला रिलीज झालाय, हे झालंय. पण मी वसंतरावचा तर खूपच विलक्षण अनुभव होता, कारण एकतर मला स्वतःला ती फिल्म करावीशी वाटत होती. मला जेव्हा कळालं की वसंतरावांवरती एखादी फिल्म बनतेय तर मला असं मनातून असं वाटलं होतं की अरे मला करायला मिळाली तर मजा येईल, मी हे करतो. आणि अर्थातच माझ्या नशिबाने निपुणने मला फोन केला आणि त्यांनी विचारलं की असं असं मी फिल्म करतोय, तुला आवडेल का? म्हटलं डेफिनेटली आवडेल. असं करून आम्ही काम सुरू केलं. आणि त्याचा तर खूप मोठा प्रवास आहे, कारण त्या फिल्मचा, त्या माणसाचाच मोठा प्रवास आहे, तो फिल्ममध्ये उतरवणं तोही खूप मोठा प्रवास आहे. आणि त्याचं साऊंडचंही काम करणं खूप मोठा प्रवास होता, कारण त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीतातला माणूस, त्याचं जीवन, ते शास्त्रीय संगीत, त्या आता फिल्म आहे म्हटल्यावरती त्याच्यावर मागे एक म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड स्कोर पण वेगळा असणार आहे. आणि ते ज्या ज्या काळामध्ये जिथे जिथे जसे जसे जगलेले आहेत त्याची अनुभूती येणं, म्हणजे त्यांच्या गावातले त्यांचे आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा ॲम्बियन्स तयार करणं. की आता नागपूरमध्ये ते जेव्हा राहायचे, ते लाहोरमध्ये जेव्हा राहायचे, ते पुण्यात जेव्हा राहायचे, तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मला ॲक्च्युली खूपच त्यावेळेला मजा आली की आपण वेगवेगळ्या त्या काळातल्या, आता हे बघायचं होतं की म्हणजे पिरियड ड्रामा पण होता, तर मग त्यावेळेला लोक गप्पा काय मारत असतील, म्हणजे आता चाळ जरी दाखवली तरी चाळीमध्ये गप्पा काय मारत असतील त्यावेळेला. सो आम्ही नागपूरमध्ये, म्हणजे नागपुरातला जो त्यांचा सगळा सिक्वेन्स होता, तर नागपुरात लोक एकतर नागपुरी लहेजात बोलतील, ते पुणेरी मुंबईच्या स्टाईलने बोलणार नाही, हिंदी लहेजा असतो, किंवा शब्द पण काहीला हिंदी शब्द येतात आणि मराठी, आणि प्लस ते बोलण्याची चाल, लय सगळी वेगळी असते, मिक्स ना हिंदी. आम्ही नागपूरमध्ये, करेक्ट, आम्ही नागपूरमध्ये जाऊन डब केलं त्याचं. आणि मग नागपूरमधले असं ज्याला आम्ही क्राऊड डबिंग म्हणतो ना, तर ते क्राऊड जमा करून त्यांना सांगून, पण मग त्यांना कुठले विषय बोलायला पाहिजेत, तुम्ही काय काय बोलू शकता त्यावेळेला,
कारण हे आता 1950, 1940, 1930 असे जे त्यांचे टप्पे होते वेगवेगळे, त्या टप्प्यांमध्ये त्या काळामध्ये पॉलिटिक्स काय होतं, त्या काळामध्ये सामाजिक काय होतं, बाकीच्या गोष्टी ह्याचा विचार करून त्या एक काही वेळेला आम्ही स्क्रिप्ट पण तयार केली होती की ह्या विषयाबद्दल तुम्ही बोला, हे तरी बोला, 4 वाक्य अशी येऊ देत. पासून ते नागपूरमधलं तसं, मग लाहोरमध्ये गेल्यानंतर मग लाहोरचा जो माहोल आहे त्याच्यामध्ये काय काय व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये कसं काय काय ऐकू व्हायला पाहिजे आपल्या आजूबाजूला. तसंच पुण्यात आल्यानंतर पुण्यातल्या चाळीत राहत असताना मग खास पुणेरी लहेजामध्ये बोलणारी लोक, पण मग ते काळ कुठले होते. आणि मग सिक्कीमला जेव्हा ते जातात तेव्हा सिक्कीमचं पण असं बरीच व्हरायटी आपण म्हणूया, खूप लेयर्स होते. आणि मला सगळ्यात जास्त मजा त्या गोष्टीमध्ये आली की ते माहोल क्रिएट करणं, की तुम्ही त्या विश्वात जगताय आत्ता, तुम्ही तिथे आहात आत्ता, त्यावेळेला वाटलं पाहिजे. आणि मग त्यांचं म्युझिक आहे, आणि मग बॅकग्राऊंड म्युझिक आहे, आणि मग सगळा जो ड्रामा अनफोल्ड होतोय, तर त्या सगळ्या गोष्टींवरती काम करायला मिळालं ॲक्च्युली. आणि दॅट वॉज व्हेरी, आणि चॅलेंजिंगपेक्षा मला दॅट वॉज व्हेरी एक्सायटिंग. मला नेहमी असं वाटतं की समथिंग इज चॅलेंजिंगपेक्षा ना समथिंग इज एक्सायटिंग इज मोर बेटर ॲक्च्युली. जितकं मोठं चॅलेंज तितकी मोठी एक्साइटमेंट. त्यामुळे ते जास्त मजा येते काम करायला. आणि निपुणही अर्थात खूपच काय म्हणू आपण त्याला, हुशार आणि समजूतदार आणि नेमका. म्हणजे त्याला हेही माहिती होतं की आपल्याला हेच हवं, एवढंच हवंय, फार इकडे तिकडे जायची गरज नाही. सो खूप क्लॅरिटी असली की हो. आणि क्लॅरिटी मला आता गंमत अशी आहे की मला दोन्ही बाजूनी क्लॅरिटी सांगावीशी वाटते. एकतर काय करायचं ह्याची क्लॅरिटी असली पाहिजे, किंवा काय नाही करायचं ह्याची क्लॅरिटी पाहिजे. की हे नकोय मला हे नकोय, पुढची व्हरायटी सांगा. आता समजा आता साड्यांच्या दुकानात तू जेव्हा जात असशील त्यावेळेला तू साड्या बघताना नाही ही नकोय, काय हवंय कदाचित तुला माहिती नाही, पण ही नकोय, ही नकोय, ही नकोय, आपण त्या रिडक्शन थेअरीनी आपण हे करू शकतो. तर मला असं वाटतं की ती क्लॅरिटी तरी असली पाहिजे की काय नकोय. नाहीतर काय होतं की काय नक्की हवंय आणि काय नक्की नकोय ह्याच्यामध्ये आपण म्हणजे गुरफडून जातो त्या ह्याच्यामध्ये. मग त्याच्यात ना काम नीट होत, वेळ वाया जातोपेक्षा वाया जातो ह्या कारणाने, कारण आता सगळीकडे खूप आपल्याला डेडलाईन्स वरती काम करावं लागतं की 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात, सगळ्याच डिपार्टमेंट्सना. त्यामुळे वेळ वाया जातो. अदरवाईज तो वाया जात नाही खरं तर, कारण त्याच्यात बाकीच्या गोष्टी शिकता येतात, बाकीच्या गोष्टी कळत राहतात आपल्याला, पण त्या डेडलाईनच्या हिशोबाने वेळ वाया जातो असं मी म्हणतोय. सो तशी क्लॅरिटी फायनान्शियल बाजू असेल सगळीच असेल, कारण खर्च खूप होतोय, ह्याच्यामध्ये वेळ जातोय, एक्झॅक्टली एनर्जी जाते. तर कमिंग बॅक टू वसंतराव अगेन, निपुणला ती क्लॅरिटी होतीच की काय नकोय आणि काय हवंय, अशी दोन्हीची क्लॅरिटी होती. आणि आता वसंतराव बद्दलचं पण असं झालं की काम खूप करत होतो आम्ही, खूप काम होतं हे आम्हालाही माहिती होतं. 3.5-3 तासाची फिल्म होती. हो ना. तर ते लेंथवाईजही खूप काम होतं. स्वतः राहुलच मला वाटतं वसंतरावांचं स्वतः राहुल होता कॅरेक्टर करत असल्यामुळे. तर ते त्याचं काम सुरू असताना कोविड झाला मध्ये. अरे बापरे. आणि ती फिल्म ज्या वेळेला रिलीज होणार होती त्या म्हणजे 2020च्या मार्चमध्येच रिलीज होणार होती फिल्म. बरं. आणि मार्चमध्येच लॉकडाऊन झाला, त्याच्यामुळे सगळंच बंद पडलं काम. आणि मग बंद पडल्यानंतर मग आता घरी बसून आहोत आपण, मग आता काय करूया, मग आता आपलं काम अजून रिफाईन करायचा प्रयत्न आहे, आपल्याकडे संधी आहे. मग ती काम तेवढंच जेवढं माझ्या घरच्या सेटअपवरती मला करता आलं तेवढं मी करत राहिलो, जे काय जमत होतं ते. आणि मग ज्या वेळेला आपण आता फिल्म करूया, आता आपल्याला रिलीज पण करायची, नाशाला वडलं पण पाठवायची, मग त्यावेळेला आम्ही ते काम आउट केलं. पण त्यामुळे ॲटलिस्ट मला असं वाटतं की जो वेळ त्याला द्यायचा होता, जो गरजेचा होता ना, तो मिळाला. अरे वा. नाहीतर ते थोडंसं घाईघाईत झालं असतं काम, आणि कदाचित माझ्या मनात खंत राहिली असते की अरे ते मला ते करायचं होतं, मला ते करता नाही आलं, मला हवं तसं त्याला हे नाही करता आलं, ट्रीटमेंट नाही देता आली मला त्याला. म्हणजे माझ्या डोक्यात जे साऊंडचं जे एक मूर्त स्वरूप दिसलं होतं की हे असं काहीतरी फील यायला पाहिजे, ते कदाचित होऊ शकलं नसतं. अच्छा, तसा वेळ, कारण त्याला वेळ तेवढी गरज होती वेळेची. प्रत्येक प्रोजेक्टला तुम्हाला वेगवेगळं बजेटही अलॉट करावं लागतं आणि वेगवेगळा टाइम अलॉट करावा लागतो. कारण काही 1.5 तासाची फिल्म असेल छोटीशी, एखाद्याच घरामध्ये आपण करतोय, तर तिथे शूटिंगलाही कमी वेळ लागतो, त्याच्या बाकी पोस्ट प्रोसेसलाही कमी वेळ लागतो.
पण वसंतराव सारखी फिल्म आहे आणि एखाद्या एवढ्या मोठ्या माणसाची नुसती वैयक्तिक नाही तर म्युझिकल जर्नी पण ती प्लॉट करते, त्या सगळ्याच गोष्टींना तेवढ्याच प्रभावी तऱ्हेने प्रेझेंट करणं लोकांसमोर ह्याला वेळ लागतोच नक्कीच. सो मला असं वाटलं की ते कोविडमुळे निदान तेवढा एक वेळ मिळाला, विच इज आय एम ग्लॅड अबाउट इट. बरोबर. वा, क्या बात आहे. मस्त. तर असं ही तिन्ही राष्ट्रपती पारितोषिकं तुला मिळाली तुझ्या ह्या सातत्याने कॉन्स्टंट परिश्रम घेऊन एका ह्याच्यामध्ये तुला स्वतःला ठेवून म्युझिकच्या त्या ह्या फ्रेममध्ये बॉक्समध्ये स्वतःला ठेवून आणि असं सगळं करत असताना त्यावेळेला तुझं जे वय म्हणजे तुझ्या वयामध्ये त्यावेळच्या इतकं कमी वयात इतकं मोठं यश तुला मिळाल्यानंतर तरी देखील तू असा डाऊन टू अर्थ, तरी देखील तुला कोणत्याही प्रकारचा त्याचा इम्पॅक्ट तुझ्यावरती झालेला मला तरी नाही दिसला आहे कधी. ते तू कसं साध्य केलंस हे सगळं? मला ह्याबद्दल असं ॲक्च्युली असं वाटतं की मी तिकडेच आहे अजूनही. म्हणजे काय असं तेच मी मगाशी जसं म्हणालो की पारितोषिक हा ॲक्च्युली ना असा पुश आहे, हा धक्का आहे, हा जा पुढे. म्हणजे जे तू करतोयस ना ते आम्हाला आवडतंय, चांगलं वाटतंय, जा पुढे. हा एवढाच पुश आहे फक्त. सो मला नेहमीच असं वाटतं की मी कधीच वर बघत नाही, मी बाजूला बघतो. सो इट इज लाईक कव्हरिंग ग्राउंड माझ्यासाठी. म्हणजे पारितोषिक असू द्यात किंवा काम किती केलंय, तर मी वरती चढत गेल्यापेक्षा मी असं म्हणतो मी किती लांब चालत गेलेलो आहे. म्हणजे सो मी ग्राउंडवरतीच आहे. असं जर का इफ आय हॅव टू आन्सर यू लाईक दॅट, तर आय एम स्टील ऑन ग्राउंड ओनली बिकॉज त्याच्याशिवाय तुम्हाला चालणं शक्य नाही आहे आणि उडता तर येत नाही आपल्याला. तर पण कुठेतरी हे रेहमानचं पण हे आहे गुणधर्म कुठला तरी की आता आपण ए आर रेहमान यांना इंडस्ट्रीमध्ये आता जवळजवळ 40 वर्ष झालेली आहे. त्याच्यानंतरही त्या माणसाशी बोलायला गेलं तरी तो माणूस तसाच बोलतो, तेवढाच अदबीने आणि तेवढ्याच सृजन ह्याच्यात तो बोलत असतो. तर कदाचित तेही असू शकेल कुठेतरी. म्हणजे मला असं वाटतं की आपण आपले कम्प्लिटली रोल मॉडेलिंग, ही इज कम्प्लिटली कंपोज्ड, काम. म्हणजे त्या व्यक्तीला जरी चिडवलं कोणीतरी तरी तो माणूस एकदम शांत असतो. ते अजून मला थोडंसं शिकायचं आहे त्याच्याकडनं. पण मला असं वाटतं की म्हणून रोल मॉडेल्स आपण कुठले निवडतो, कोणाला निवडतो त्याच्याप्रमाणेही आय थिंक काही आपल्या जडणघडण होत असते आणि प्रोसेस आतमध्ये चालू असते जी कदाचित बाहेरच्या लोकांना दिसत असते. की जसं आता तू म्हणलीस की अरे एवढं हे झाल्यानंतरही तू तसाच आहेस. तर हा म्हणजे मला हे फरकच कळलं नाही की मी बदलून काय बदलणार आहे. माझा अप्रोच बदलू शकेल साऊंडमधला, म्युझिकमधला, पण रादर मी जेवढं अजून कामं करतोय, जेवढ्या वेगवेगळ्या लोकांना भेटतोय, तेवढं माझा ॲक्च्युली जीवनाकडे बघण्याचा अप्रोच जास्त बदलत गेलेला आहे. आणि मला जास्त हे लक्षात आलेलं आहे की आपण अजून घट्ट जमिनीवरती पाय रोवले पाहिजेत. अजून आपल्याला म्हणजे आपण कुठल्या गोष्टीचा हे करायचा, म्हणजे आपल्याच कुठल्या गोष्टीची आपण वाहवाही करत राहायची किंवा आणि का करायची बेसिकली. मला असं वाटतं की आपण आपलं काम करायचं, काम करताना मजा येते, काम झाल्यानंतर कोणीतरी शाबासकी दिली, कोणातरी आवडलं, त्याची मजा येते. त्याच्या पुढे पुढचं काम आहे ते त्याच गोष्टींमध्ये जी लोक रमत राहतात, तर त्याची म्हणजे मला तरी काहीच मजा येत नाही. मला असं वाटतं की काहीतरी आता वेगळं काय आपल्याला काम करता येईल, आता वेगळं काहीतरी करून बघता येईल. आणि असं पण नाही आहे की मी प्रत्येक गोष्टीमध्ये मी पूर्णपणे यशस्वी झालेलो आहे. बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये काही गोष्टी मी केल्या आणि त्या काहीच म्हणजे त्या कोणालाच कळल्या नाहीत की हे नक्की काय केलंय. तर फेल्युअर्सही आलेले आहेत आणि त्या फेल्युअर्समधनंच बऱ्याच गोष्टी मी शिकलेलो आहे. माझं असं झालं फक्त की माझे ते फेल्युअर्स FTI मध्ये असताना असेपर्यंत खूप जास्त झाले. म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या वेळेला जेव्हा घरी बसून माझं काहीतरी काम करत राहायचो आणि सतत शोधत राहायचो आणि FTI मध्ये काम करत असतानाही बऱ्याच गोष्टी माझ्या फेल गेल्या, हे नाही झालं.
ते जास्त त्यावेळेला झालेलं आहे रादर दॅन मग मी प्रोफेशनली जेव्हा काम करायला लागलो. कारण प्रोफेशनली काम करताना तुम्हाला जास्त जबाबदारीने काम करावं लागतं. तुमचे स्वतःचे पैसे नसतात, दुसऱ्या व्यक्तीचा पैसा असतो, दुसऱ्या व्यक्तीची वेळ असते, दुसऱ्या व्यक्तीची कल्पना असते, आपण त्याला काहीतरी मदत करत असतो, आपण त्याला एक सपोर्ट करत असतो. मग तो कॅमेरामन असो, मग तो एडिटर असो, मग तो म्युझिक कंपोजर असो, मग तो ऍक्टर असो, दिग्दर्शक आणि लेखक, कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी यांनी काहीतरी ठरवलेलं असतं, ते उतरवण्यासाठी आम्ही सगळा आटापिटा करत असतो. त्यामुळे ती माझी फिल्म नसते, ती कोणाची तरी फिल्म असते ज्याला मी माझ्या तऱ्हेने मदत करत असतो, त्याला काय अचीव्ह करायचं आहे. सो जबाबदारी तशी पण असते की आपल्याला हवं ते आपण नाही करू शकत त्याच्यामध्ये, त्याला काय हवं आहे पण तरी नवीन असू शकेल आणि जे त्यालाही असं वाटेल की अरे हे इंटरेस्टिंग आहे आणि हे माझ्या फिल्मसाठी काम करतंय. सो मला असं वाटतं की त्याच्या शोधात तुम्ही राहिलात ना तर तुम्हाला कुठल्याच बाकीच्या गोष्टीची हे होणारच नाही की मी आत्ता काय केलंय, ह्याच्या आधी मी काय केलेलं आहे, काय ह्याची काहीच तुम्हाला आत्ता माझ्या पुढ्यात काय आहे आणि त्याला मी काम करू, त्याला मी न्याय देऊ शकणार आहे का, ह्याच्या मागे तुम्ही लागलात तर मग बाकी कुठल्याच गोष्टीची तुम्हाला पर्वा करायची गरज पडत नाही. हेच तर आहे ना माइंडफुलनेस. म्हणजे कम्प्लिटली तुम्ही तुम्हाला स्वतःला त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये ठेवताय, करेक्ट, बघताय कॉन्स्टंटली आणि बाकीच्या गोष्टींचा असा कोणत्याही दुसऱ्या दृष्टिकोनातनं तुमच्यावरती परिणाम होऊ देत नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ते खूप अवघड असतं पण त्या एजमध्ये, म्हणजे ज्या एजमध्ये तू स्वतः गेलास त्या एजमधून आणि त्या झोनमधून आणि स्वतःवरती अशा प्रकारचा कोणता परिणाम होऊ नाही दिलास ते खरंच तुझं. म्हणजे आता मी असं म्हणेन की मी थोडंसं त्या बाबतीत काय म्हणतो ना प्रिव्हिलेजडी होतो की मला माझी स्वतःची वेगळी खोली होती. सो मी खोली बंद करून माझं त्याच्यामध्ये मी राहू शकायचो. मग बाहेर कोण आलंय, कोण नाही आलंय, काय चाललंय ह्याच्याकडे माझं लक्ष जायचं नाही. बऱ्याच वेळेला अशी लोक नसतात, त्यांना हे प्रिव्हिलेज मिळत नाही, पण तरीही ती लोक करत असतात. सो मला असं वाटतं की ते कुठेतरी खोली इथे पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमची खोली मनात बनवलेली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सतत राहिलं तर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी मजा करूच शकता. बेसिकली मला असं वाटतं की मजा करणं, मजा घेणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे एखादा गायक एखादं राग जरी गात असला तरी आपल्याला सुरावट माहिती आहे रागाची की आरोह काय आहे, अवरोह काय आणि काय सगळं, पण तो काय गाणार आहे हे आपल्याला माहिती नाही. कारण जोपर्यंत तो मजा घेत नाही त्याच्या खोलीमध्ये तोपर्यंत तो आपल्याला मजा देऊ शकणार नाही. सो मग त्यांनी मजा घेतली तरच आपल्याला. खूप छान आहे त्याच्या खोलीमध्ये, आवडलंय मला. सो मला असं वाटतं की ते शोधत राहणं की मला कशात मजा येते, मला कशात मजा येऊ शकेल. आणि मला असं वाटतं ना पॅशन जे आपण म्हणतो ना ते हीच गोष्ट आहे. बरोबर, की ती शोधत राहणं की मला कुठल्या गोष्टीमध्ये उत्साह वाटतोय. म्हणजे आता तुला सुद्धा, आता तू हा सगळा जो ह्याचा खटाटोप करतेस एवढा पॉडकास्टचा आणि ह्या सगळ्या शोजचा, तर तुला पण ते वेगवेगळ्या लोकांना भेटणं, त्यांच्या मनात काय चाललंय, काय गेलं, तुला ह्याच्यात मजा येत असणार आहे. तुला ह्याच्यात उत्साह येतोय की आता तू मुंबईहून सुद्धा खास पुण्याला ह्या निमित्ताने आलीस किंवा अजूनही फिरत असते, ह्याच कारणासाठी आहे. ते प्रत्येकाला त्याचं सापडलं की त्याच्यामध्ये तुम्ही मग बाकीच्या लोकांच्या हिशोबी तुम्ही वरती चढताय का काय करताय हे फरक पडत नाही. त्या खरंय, अगदी बरोबर. क्या बात आहे. खरंच खूप खूप छान. आणि खरंच म्हणजे ह्या शोद्वारे आपण माइंडफुल पर्सनॅलिटीज ज्या आहेत त्यांचा मागोवा घेतो, त्यांना शोकेस करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ते माझ्यासाठी प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी असतं. ती एक मजा तू म्हणतोस तशी ती घेत आपण जर करत राहिलो तर प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी इन्साईट मिळतं, नवीन काहीतरी शिकण्याची प्रक्रिया असते. खरंच मस्तच आहे. मग एकदा तुझं पॅशन, तुझं प्रोफेशन हे तू ठरवलं, मग तुला परत NDA किंवा परत असं काही तुला इंजिनिअरिंग आपण केलं नाही, त्याचं काहीच तुला कधी खंत नाही वाटली? नाही, मग मला खंत नाही वाटली ॲक्च्युली. म्हणजे मला त्या वेळेला त्याचं दुःख झालं की आता मी NDAच्या 2 एंट्रन्स एक्झाम्स दिल्या आणि एकदा इंटरव्ह्यूत सिलेक्ट नाही झालो तर मला कळलं ठीक आहे, मला आय एम नॉट एबल टू बी प्रेझेंट माय सेल्फ प्रॉपरली. मग दुसऱ्या वेळेला इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो तर मला असं वाटलं की आता झालं आपलं सिलेक्शन. मग तिथे गेल्यानंतर कळलं की मेडिकलमध्ये मी रिजेक्ट झालोय, कारण माझ्या लेफ्ट आय विजनमध्ये प्रॉब्लेम होता. म्हणजे त्यांच्या ज्या स्टँडर्ड्स आहेत त्याच्याप्रमाणे कमी होती विजन.
सो जेव्हा मला हे लक्षात आलं की आता मी ह्याला काहीच नाही करू शकत. पहिल्यांदा इंटरव्ह्यूमध्ये मी समजा फेल झालो तर मी इंटरव्ह्यूची तयारी करू शकतो, पण आता फिजिकली जर का मी अनफिट आहे, मेडिकली मी अनफिट आहे बेसिकली, म्हणजे फिजिकलीपेक्षा मेडिकली आपण म्हणूया. तर आणि त्याच्यानंतर आता मला ह्याच्यात काहीच करता येणार नाही. तर ते दुःख तर झालंच, कारण खूप लहानपणापासून मी बाळगलेलं ते स्वप्न होतं. म्हणजे ज्याच्यासाठी इनफॅक्ट 5वीमध्ये मी भोसा मिडल स्कूलमध्ये नाशिकमध्ये 1 वर्ष राहिलो, तर 5वीपासून 12वीपर्यंत आणि त्याच्या आधीपासूनच ते बाळगलेलं स्वप्न होतं. पण ते त्यावेळेला जेव्हा कळलं की आपलं नाही होऊ शकत आहे, ते दुःख झालं. मी बँगलोरला गेलो होतो इंटरव्ह्यूला. बँगलोरहून पुण्याला येईपर्यंत ट्रेनमध्ये हाच विचार करत होतो की आता काय करायचं आहे आपल्याला, आता पुढे आपण काय करूया. त्यावेळेला अर्थात पुढ्यात 2 महिन्यात 12वीची परीक्षाच होती. सो फॉर्च्युनेटली दुसरं काही विचार येणं शक्यच नव्हतं. आता म्हटलं की चला आता आपण त्याची तयारी करूया. आणि मग 12वीची परीक्षा दिली. नशिबाने फ्री सीट मिळेल एवढे मार्क मला मिळाले. मग इंजिनिअरिंगला गेलो आणि एक 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 म्हणजे ना त्या पूर्ण वाटचालीमध्ये ना अशी बरोबर लोक भेटत गेली की ज्यांनी असं थोडंसं डायव्हर्जन देत गेले. जसं प्रवीण जोशी होते, केदार परांजपे होते, यांनी हळूहळू डायव्हर्जन देत गेले. किंवा रेहमानही एक मोठा डायव्हर्जन होतं सुरुवातीला ॲक्च्युली म्हणता येईल. तसं ते हळूहळू काही काही लोक भेटत गेले आणि बरोबर ते असं एक आर्क चांगला तयार झाला तो, असं मी म्हणेल त्याला. त्यामुळे त्याची खंत नाही वाटली. दुःख झालं त्या वेळेला, पण मला खंत नाही वाटत आता. मला आता असं वाटतं की हो, मी कदाचित हेच म्हणजे ज्याला आपण म्हणतो नशिबात हेच होतं, कदाचित हे होतं आपल्याला निदान बाकीचं फेरी मारून तरी येता आली. मला निदान एनडीएची, मला भोसा मिडल स्कूल आणि मग त्याचे सगळ्याचेच मला आता हे जाणवतात ॲडव्हान्टेजेस, फायदा होतो. तुला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाही तेवढाच फायदा होतो आता ह्या. हो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा तर मला दैनंदिन रोज म्हणजे गाडी चालवताना सुद्धा जे त्याच्या मागचं मेकॅनिक्स आहे सगळं, रोडचं पासून ते साध्या साध्या गोष्टींपर्यंत सगळीकडे उपयोग होतो. शिक्षणाचा कुठे आणि कसा उपयोग करायचा हे त्या व्यक्तीने ठरवायला हवं. ते दरवेळेला फक्त माझ्याकडे एवढे मार्क आहेत आणि मला तुम्ही नोकरी द्या आणि मग आता मी हे काम करणार, ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही दैनंदिन आयुष्यात तुम्ही उपयोग करू शकता. तसं भोसा मिडल स्कूलमध्ये राहायचा उपयोग झाला डिसिप्लिनचा. करेक्ट. 5वीतच मला जी डिसिप्लिन लागली, सकाळी 5 वाजता उठल्यापासून ते म्हणजे आणि आपापलं काम करत राहणं, सारखं दुसऱ्यावरती अवलंबून न राहणं, इथपासून ती शिस्त मला आत्ता जेव्हा मी काम करतो आणि आत्ता जेव्हा आम्हाला 20-20, 25-25 तास, कधी 36 तास सलग काम करावं लागतं, तर ते मिलिटरी लेवलवरतीच काम करावं लागतं. म्हणजे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र काहीच नाही. स्टुडिओत गेल्यानंतर तर काहीच कळत नाही, सगळा अंधार असतो आतमध्ये. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की मी स्टुडिओत आत जाताना पाऊस नाही आहे, आत गेलोय आणि बाहेर येताना पाऊस नाही आहे. नंतर काही लोक भेटतात, ती चिंब भिजली आहेत, ते म्हणजे काय झालं, अरे पाऊस पडत होता बाहेर होतो. तर आत काही कळत नाही ना, दिवस रात्र पाऊस वारा काही कळत नाही. साऊंड प्रूफ सगळं आणि वेळही कळत नाही. त्यामुळे मग बाहेर म्हणजे झोप यायला लागते किंवा भूक लागायला लागते, तेव्हा कळतं की अरे 12 तास झालेत, आपण काही खाल्लं नाहीये किंवा आपण काही हे गेलं नाहीये, थोड्या वेळ आराम करायला पाहिजे, थोड्या वेळ काहीतरी बाहेर जाऊन यायला पाहिजे. सो ती शिस्त तिथे कामी येते. म्हणजे आत्ता जेव्हा ह्या वयामध्ये आल्यानंतर, म्हणजे आता मी 44 आहे, तर ह्या वयामध्ये जेव्हा फिजिकली तुम्हाला लक्षात येतं की जसं तुम्ही 20शीत काम करू शकत होता, 30शीत काम करू शकत होता, तसं तेवढं फिजिकली काम करू शकाल का नाही शकाल माहिती नाही आत्ता. पण जेव्हा काम येतं आणि काम करतो, काम झाल्यानंतर मला लक्षात येतं की करू शकतो, पण का तर ती जुन्या काळापासून राहिलेली जी एक डिसिप्लिन आहे फिजिकली सुद्धा. अर्थात मी आता फुटबॉलही खेळायचो, त्यामुळे मला फिजिकली सुद्धा मी थोडासा फिट होतो एकेकाळी. आता नाही आहे तेवढा फिट ॲक्च्युली, पण कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मदतीला येतात. सो मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण काहीतरी म्हणतो की मला हे करायचं आहे आयुष्यामध्ये आणि आपण वी सेट आउट इन द वर्ल्ड, आणि काही कारणांमुळे ते नाही जमत. आपण ते करत करत काहीतरी दुसरीकडे जातो. पण मला असं वाटतं की तो जो मार्ग तुम्ही धरलेला असेल ना, तो सोडू नका किंवा त्याला तुम्ही हे करू नका की अरे दिस इज अ वेस्ट ऑफ टाइम और दिस इज वेस्ट ऑफ एनर्जी. मला असं वाटतं की नथिंग इज वेस्ट ऑफ टाइम अँड एनर्जी, एव्हरीथिंग इज एक्सपिरियन्स. मस्त. तुम्ही ठरवायला पाहिजे की कुठला एक्सपिरियन्स कधी वापरायचा आहे आपण. अरे वा.
त्याची क्लॅरिटी म्हणजे त्याची क्लॅरिटी त्यावेळेला तयार नाही होत. मी आत्ता सांगू शकतोय हे. म्हणजे आता मी 20 वर्ष फिल्म्समध्ये काम केल्यानंतर, त्याच्या आधी इंजिनिअरिंग, त्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी आता सांगू शकतो की इट इज अ जर्नी ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव येत राहतात, वेगवेगळी लोक भेटत राहतात, त्या लोकांचा आपल्याला त्या लोकांची मदत म्हणा आणि त्या अनुभवांची चा फायदा हे त्या वेळेला कधीतरी आपल्याला नंतर कामी होतो. काही गोष्टींचा फायदा आत्ता झाला असेल मला, काही गोष्टींचा मे बी अजून 10 वर्षानंतर होऊ शकतो. सो त्यामुळे मला खंत नाही वाटत, एवढंच आहे. क्या बात आहे. तर अनमोल, रिसेंटली तुझा एक मूव्ही आला आहे, आता थांबायचं नाही. तर त्याच्या प्रीमियरला तू आम्हाला इन्व्हाइट केलं होतंस, आम्ही आलो होतो. खूपच छान मूव्ही आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की पुन्हा एकदा तुला ते राष्ट्रपती पदक येणार आहे तुमच्याकडे, असं माझं गट फिलिंग आहे. बघूया काय होतं आहे भविष्यामध्ये. तर आता थांबायचं नाही या मूव्हीची प्रोसेस कशी होती तुझ्यासाठी? आणि त्या मूव्हीचं मला असं वाटतं तू पूर्ण मूव्हीचं मिक्सिंग केलेलं आहे, साऊंड मिक्सिंग. तर ते फारच एकतर अतिशय अप्रतिम झालं आहे. आम्ही तो बघितला मूव्ही आणि प्रचंड आवडला आम्हाला. म्हणजे मला आणि राही आली होती माझ्यासोबत. खूपच मस्त. सगळ्यांची कामं पण अप्रतिम आहेत, एकसे एक आहेत. सगळंच ऍक्च्युली, लेखनापासून दिग्दर्शन, ऍक्टिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, गाणी, सगळ्याच लेवलवरती. म्हणजे ह्या निमित्ताने मी सांगेन सगळ्यांना की नक्की अजून जर तुम्ही बघितला नसेल आता थांबायचे नाही हा मूव्ही, तर जरूर जा. अजूनही थिएटर्समध्ये चालू आहे, तर नक्की बघा. तर ती प्रोसेस तुझ्यासाठी कशी आहे? सो आता थांबायचं नाही ची फार गमतीदार प्रोसेस आहे ॲक्च्युली. कारण शिवराज वायचळ जो दिग्दर्शक आहे तो, आणि सौरभ भालेराव ज्यांनी त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक सगळं केलेलं आहे, ते दोघंही माझे मुंबईचे नेबर्स आहेत. म्हणजे अक्षरशः समोरच्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आणि आम्ही ऑलमोस्ट रोज भेटणं, बोलणं, काय चाललंय तुझं, हे चाललंय. सो मला शिवराज एक फिल्म करतोय आणि ज्याचं नाव आता थांबायचं नाही काहीतरी आहे, मी त्याची स्क्रिप्ट वाचलेली नव्हती. मला शिवराजनी 2दा-3दा जेव्हा सांगितलं की अरे आज नरेशन आहे, तर आयदर मी दुसऱ्या शहरात होतो किंवा मी त्यावेळेला अवेलेबल नव्हतो. सो मी फिल्मचं काम सुरू करेपर्यंत काहीच मला फिल्मबद्दल माहिती नव्हती. मला नुसतं 2 जण बोलतात त्याच्यातून मी जे काहीतरी घेत होतो की अच्छा असं काहीतरी आहे, असं काहीतरी, एवढंच मला कल्पना होती. आता त्याचं मी फक्त फिल्म मिक्सिंग केलेलं आहे. साऊंड डिझाईन प्रद्युम्न चावरे म्हणून आहे, तोही FTI मधलाच माझा एक नंतरच्या बॅचमधला पासआउट आहे. तर तरीही ते समजून घ्यायचा हाच प्रयत्न चालला होता की काय घडतंय, निदान काय काय प्रकारचं घडतंय. सौरभ भालेराव ज्याच्याबरोबर मी खूप कामं केलेली आहेत ऑलरेडी. मी वसंतरावचा पण बॅकग्राऊंड स्कोर त्यांनीच केला होता. सो त्याची मला हे माहिती आहे की तो काय काय करू शकतो, कसं आहे, किंवा शिवराज माणूस म्हणून कसा आहे, त्यामुळे ते फिल्ममध्ये कसं उतरणार आहे हेही मला कळत होतं, काहीतरी कल्पना येत होती. आता थांबायचं नाहीच्या वेळेला, ज्या वेळेला त्याचं मेन साऊंड डिझाईन आणि ह्याचं काम चालू होतं, त्यावेळेला माझ्या ॲक्च्युली दुसऱ्या फिल्मचं माझं काम चाललं होतं, देव माणूस नावाची. तेजस देवस्करनी डायरेक्ट केली होती. महेश मांजरेकर आहेत, रेणुका शहाणे आहेत, सुबोध आहे. तर त्याचं माझं काम चाललं होतं. सो ते काम संपेपर्यंत मी ह्याच्यात उतरूच शकत नव्हतो, कारण ती पण रिलीजवरती आलेली फिल्म होती आणि त्याचं पण खूप काम होतं. त्याचं मी दोन्ही साऊंड डिझाईन आणि मिक्सिंगही करत होतो, त्यामुळे मी त्याच्यात पूर्णपणे डुबलेलो होतो. ते झाल्यानंतर माझ्याकडे अक्षरशः 8 का 9 दिवस होते ज्याच्यामध्ये मला अख्खी फिल्म मिक्स करायची होती. जिथे जनरली 15 ते 20 दिवस मिनिमम लागतात फिल्मचं मिक्सिंग करायला फक्त, तर माझ्याकडे फक्त 8-9 दिवस होते ती फिल्म मिक्स करायला.
अर्थात थोडंसं आधीपासून मला कल्पना हळूहळू होती. माझ्याच पुण्यातल्या स्टुडिओमध्ये त्याचं प्रीमिक्सिंग काम किंवा साऊंड डिझाईनचं काम प्रद्युम्न करत होता. सो मध्ये मध्ये जेव्हा मी पुण्यात येऊन दुसरं माझं काम करत होतो त्याला ते बघत होतो. सो थोडी कल्पना होती मला की काय काय घडते, काय काय करायला लागणार आहे. पण ॲक्च्युली कामाला बसल्यानंतर जे तुम्हाला त्याचा आवाका कळतो आणि मग ते लक्षात येतं की अरे खूप काम आहे आणि खूप काम करावं लागणार आहे, पण वेळ कमी आहे. मग त्यावेळेला ऑब्व्हियसली माझे असिस्टंट्स माझ्या बाजूला होते. सौरभ स्वतः पूर्ण वेळ स्टुडिओमध्ये, मिक्सिंग स्टुडिओमध्ये 5 रात्र आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा 5ची दिवस तो येऊन थांबलेला. काय हवं आहे का, काही चेंज करायचं का, म्युझिक हे करायचं आहे का. किंवा शिवराज तर होताच. तुषार हिरानंदानी जो क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे फिल्मचा, तोही 4 दिवस पूर्णपणे बसून आम्ही पूर्ण 4 दिवस ते 6-7 लोक स्टुडिओमध्ये बसून ती फिल्म, कारण आम्हाला संपवावीच लागली. आम्हाला 1 मेला रिलीज करायची होती कामगार दिनाच्या निमित्ताने. सो त्याचं टार्गेट होतं. आणि त्या फिल्ममध्ये एक इनहेरिटंट जे एक माणुसकी भरलेली आहे ना ओव्हरऑल, आणि त्याच्यामुळे काहीतरी एक उत्साह येतच होता की अरे हे ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवं. म्हणजे एवढी तरी मला सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया एका प्रेक्षकाची फिल्म बघून त्यांनी जेव्हा पोस्ट केली होती इंस्टाग्रामवरती, ती मला ही वाटली की फिल्म बघून बाहेर आल्यानंतर तर छान वाटतंच, सगळं आपल्याला ओके वाटतंच, पण सगळ्यात छान गोष्ट काय होते तर आपण एक चांगले माणूस म्हणून बाहेर पडतो. सो म्हणजे मला आत्ता सांगतानाही काटा येतो अंगावरती की ती त्या फिल्मची आणि त्या स्क्रिप्टची क्षमता आहे. आणि त्याच्यामुळे आय थिंक सगळ्यांनीच, म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकून त्याच्यामध्ये उडी मारली असेल, मग ही स्टुडिओज असतील आणि धर्म वालिया जो प्रोड्युसर होता, सगळे आपले ॲक्टर्स असतील, मोठे ॲक्टर्स आहेत, भरत जाधव आहे, सिद्धार्थ आहे, नंतर आपली प्राजक्ता आहे, पर्ण आहे, ओम भूतकर आहे, किरण खोजे आहे, खूप लोक आहेत, सगळे इतके त्याच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की कोणाला काम नाही करावं लागलं, असं मी उलटं म्हणेन की ते होऊन गेलं. एक आपल्या हातनं घडून जातं ना, तसं सगळ्यांच्या हातून येऊन एक छान काहीतरी घडलं. आणि त्यामुळे ते 5-6 दिवस म्हणतात तसं तयार झाली. हो, आणि त्याच्याही पेक्षा ना काहीतरी असं अर्पण केल्याचं फील येतोय की लोकांना हे बघा, हे बघा, ह्याच्यातून काहीतरी तुम्हाला मजा पण येईल. आणि तो जो एक प्रेक्षक जे बोलला की कदाचित तुम्ही बाहेर पडताना एक म्हणजे तुम्ही तुमचं चांगलं व्हर्जन म्हणून बाहेर पडाल त्याच्यातून. तुम्ही दुसऱ्या व्यक्तींकडे, दुसऱ्या माणसांकडे बघताना तुमची दृष्टी बदलेल आणि तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यांची कामं महत्वाची आहेत. आपण कचरा करतो पण तो उचलणारा व्यक्ती असतो, त्यामुळे आपण पुढच्याला कचरा करू शकतो. नाहीतर आपण पुढच्याला विचार करू की अरे कचरा करायचा का, कारण आपल्यालाच उचलावं लागणार आहे. पासून ते बऱ्याच गोष्टी आहेत. मग शिक्षणाचं त्याच्यातला सगळा झोन आहे, पण अर्थातच सगळंच आहे. आणि अर्थात ह्या फिल्मबद्दल तेच झालं परत की गुलराज सिंगची गाणी आहेत, सौरभ भालेरावचं बॅकग्राऊंड स्कोर आहे, त्यामुळे ते सगळं हँडल करायला, ते काम करायला खूपच मजा येते. ह्या लोकांबरोबर काम करायला खूप मजा येते. सो इवन मी वसंतरावमध्ये सुद्धा त्याच गोष्टी घडल्या की राहुल देशपांडेचं संगीत होतं, सारंग कुलकर्णी जो खूप मोठा सरोदवादक आहे आणि म्युझिशियन पण आहे, तर त्यांनी आणि सौरभनी मिळून बॅकग्राऊंड स्कोर केला. तर ही सगळी लोकच खूप स्वतः खूप एकसे एक आहेत, टॅलेंटेड आहेत, सिन्सिअर आहेत आणि त्यांच्या कामासाठी झटणारी आहेत की नाही ते शेवटपर्यंत आपल्याला चांगलंच करायचं आहे, ते इंटरेस्टिंगच करायचं आहे. सो अर्थातच ह्यांच्याबरोबर काम करून ती एक कल्चरच तयार होतं, ती सिनर्जी होते आणि ते कल्चर तयार होतं की नाही आपल्याला फिल्मसाठी काहीतरी काम करायचं आहे. ह्याच्यात माझं नाव होतंय नाही होतंय हा मुद्दाच नाही आहे, मला हे फिल्मसाठी काहीतरी करावं असं वाटतंय, जे आय थिंक आता थांबायचं नाहीच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. कलाकार म्हणजे ऍक्टर्स असो, टेक्निशियन्स असो आणि कोणी लेखक असो, दिग्दर्शक असो, प्रोड्युसर असो, प्रत्येकाने झोकून दिलंय आणि ते आपल्याला दिसतं आणि त्याचाच फील आपल्याला येतो. आय थिंक नक्कीच खूपच मस्त, खूपच छान. तुला आता मला असं विचारायचं आहे की आता असं खूप ऐकायला मिळतं सगळीकडे की AI बूम आलंय, आता लेटेस्ट व्हर्जन त्याची येणार आहे आणि बऱ्याचशा करिअर्सवरती त्याचा एक इम्पॅक्ट व्हायला निर्माण झालं आहे आणि स्पेसिफिकली म्युझिक इंडस्ट्रीवरती त्याचा खूपच
इम्पॅक्ट होणार आहे आणि बऱ्याच जणांची वेगळ्या वेगळ्या लेवलची जी कामं आहेत, करिअर्स आहेत, ती ह्याच्यामुळे जाणार आहेत. तर असं खरंच आहे का? असं याच्याबद्दल तुला काय वाटतं ॲज अ एक कंपोजर म्हणून ह्या इंडस्ट्रीमध्ये, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करताना? मला डेफिनेटली वाटतं की ए आयमुळे, म्हणजे ए आय आत्ता ज्या स्टेजला आहे, ह्या स्टेजला म्हणजे ज्या वेळेला आम्हाला कळालं होतं की ए आय असं काहीतरी घडतं आहे, त्यावेळेला असं आम्हाला वाटत होतं की आत्ता समजा आपण 2025मध्ये ही गोष्ट बोलतो ह्याच्याबाबत ना, आम्हाला वाटतं की 2035-40च्या आधी काही एवढं येणार नाही. अच्छा. ते 2025मध्येच त्या लेवलला आलेलं आहे. सो जे आम्हाला जे त्यावेळेला आम्ही एस्टिमेट केलं होतं की एवढा वेळ तरी लागेल, तर ते त्याच्या खूप रॅपिडली लवकर प्रगत होते. म्हणजे ती टेक्नॉलॉजी खूप जास्त लवकर डेव्हलप होती आहे, कारण ती टेक्नॉलॉजीच अशी आहे की ज्याला मशीन लर्निंग हे आपण म्हणतो की ते, आणि मग मशीन विल लर्न ॲट इट्स ओन स्पीड, मशीन विल नॉट लर्न ॲट अ ह्युमन स्पीड. सो ते जो सगळा अंदाज होता त्यावेळेच्या काही लोकांचा, आमचा अगदीच साध्या लेवलवरती, तो पूर्णपणे चुकला. त्यामुळे आता मी जरी असं म्हटलं ना की हे आत्ता आहे, पुढच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात असं होईल, असं म्हणता कदाचित 2026 पर्यंत ती गोष्ट घडलेली असेल, कारण तेवढ्या रॅपिडली बदलत आहे. सो ए आय टेक्नॉलॉजीबाबतचा हा पहिला एक मुद्दा आहे की आपल्याला ज्या गोष्टी वाटतील की अरे अजून ह्याला ना 5 वर्ष तरी आपली नोकरी सेफ आहे, की आपला हा जॉब जाणार नाही, काहीही सांगता येत नाही. आता नोकरी जाणं आणि जॉब्स जाणं आणि हा जो मुद्दा आहे तो म्हणजे तो होणारच आहे. जसं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यानंतर मिल वर्कर्सची कामं गेली, कारण रोबोट्स आले, रोबोटिक्स म्हणजे मशिनरी झाली, ऑटोमेशन तयार झालं, ते करायला लागले. तर मग बाकीची लोक जी ते कामं करायची, असेंब्ली लाईनची कामं करायची, ते असेंब्ली लाईन आता रोबोट्स करतात, किंवा आता ती पूर्णपणे एक मशिनरी ठरलेली आहे, तसं प्रोग्रॅमिंग आहे. त्याला मे बी फक्त एक 10 इंजिनियर्स लागत असतील की सगळ्याचं टायमिंग हे करा, चेक करा, ते करा, प्रोग्रॅम करा त्या सगळ्या गोष्टीला. ज्याच्या जागी कदाचित 10,000 लोकांना काम करावं लागायचं त्या फॅक्टरीमध्ये, त्या सगळ्यांची गेले. ते ए आयनी होणारच आहे, कारण काही छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आता इनफॅक्ट सिन्स यू आर डुईंग दिस पॉडकास्ट, यू विल नो टू सिट विथ एन एडिटर टू गेट दोज शॉर्ट्स. मग तुझं काहीतरी एक म्हणणं असेल, पण एडिटर्स म्हणणं असेल नाही ऐसा हो रहा है वैसा कर सकते, ते एक असतं. ए आय आल्यानंतर वन्स यू फीड ऑल द फुटेज टू ए आय अँड वन्स यू फीड की मला अशा प्रकारचं हवं आहे, हे कर, ए आय विल गिव्ह यू द एडिट अँड मे बी इन हाफ एन आवर, मे बी एन आवर यू विल ॲटलिस्ट हॅव, म्हणजे तुझ्याकडे बघताना एक रेफरन्स असेल की ओ असा इंटरव्ह्यू तयार होऊ शकतोय. नाही, थोडासा आपण ह्याला इमोशनली ड्राईव्ह करूया ह्या इंटरव्ह्यूला, किंवा थोडासा आपण टेक्निकली ड्राईव्ह करूया, तो टेक्निकल इन्फॉर्मेशन सांगते मला तसा एडिट हवं आहे. तसे तू प्रॉम्प्ट्स दिलेस की ए आय विल चेंज युअर एडिट अकॉर्डिंग टू दॅट. आता हे म्हणजे एडिटरची गरज कमी झाली. पण आता त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता हे मग एडिटिंग असो, म्युझिक असो, काहीही असो, अनुभवाचा जो हे आहे ना, म्हणजे ह्युमन लेवलवरचा जो एक अनुभव आपल्याला येतो, आणि बऱ्याच वेळेला आपण तो अनुभव रिक्रिएट करायचा प्रयत्न करत असतो, की तर तो अनुभवच नसल्यामुळे मशीनला त्या प्रकारचा, ते शेवटी तू काय सांगते आहेस ते त्याप्रमाणेच तो देणार. त्याच्यात तो तुला समजून घ्यायचा प्रयत्न नाही करणार. करेक्ट. म्हणजे मशीन, मी असं म्हणतोय, यू विल हॅव टू फीड अ लॉट ऑफ थिंग्स इन इट. म्हणून प्रॉम्प्ट इंजिनियर्स आजकाल जे म्हणतात की जे प्रॉम्प्ट देतात की हे पाहिजे, हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, ते प्रॉम्प्ट देणाऱ्या इंजिनियर्सना सध्या जास्त डिमांड आहे. कारण कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल तुमचं उत्तर आणि ऍक्च्युअल तुमचं रिझल्ट मिळाला पाहिजे. सो म्हणून ते प्रॉम्प्ट इंजिनियर्स आर मोर इम्पॉर्टंट दीज डेज. की तू म्हणलीस की ओके मला सॅलड करायचं आहे, मग नुसतं सॅलड म्हटल्यानंतर ए आय विल मेक सॅलड, पण अरे नाही, पण मला हे हवं होतं, ते हवं होतं, ते अच्छा मग ते आधी सांगायचं होतं. मग कुठलं सॅलड हवं आहे, मग त्याच्यावरती कुठलं ड्रेसिंग हवं आहे, मग त्याच्यावरती मग त्याचं हे काय करायचं आपल्याला, मग गार्निशिंग कसं करायचंय, हे प्रॉम्प्ट द्यावं लागेल. त्याप्रमाणे ए आय विल मेक दॅट सॅलड. आणि मग आता ते चवीला कसं असेल हे आपण नाही सांगू शकणार आहे, कारण ती रोबोट किंवा ए आय कधीच चव घेणार नाही आत्ता तरी. म्हणजे आय एम नॉट शुअर. आता मी हे बोललोय, आता हे ए आयने ऐकलेलं आहे, आता कदाचित
येईलही ते सगळे गोष्ट. टेस्टर्स येतील आणि मग किती सायट्रिक कंटेंट किती आहे आणि किती स्वीटनेस शुगर कंटेंट आहे त्याच्याप्रमाणे काय चव होते. यू नेव्हर नो, काहीही होऊ शकतो. तू तर हे दिलीच ना आता आयडिया, कल्पनाच दिलेली आहे. पण तरी ती चव घेऊन बघून मग ठरवण्याचं असतं ना, थोडंसं मीठ जास्त झालंय मग काहीतरी करूया, मग थोडंसं हे झालं थोडंसं हे टाकून बघूया. कुठेतरी ते ह्युमन एक्सपिरियन्स, ह्युमन टच आणि ह्युमन एक्सपिरियन्स पण तितकं नाही जाणार कदाचित आपल्याला. म्हणजे आय थिंक आपण त्या ह्याच्यातच आहोत. मे बी आपण अजून रोमॅन्टिसाइज करतोय ह्युमन ह्याच्यावरती, म्हणूनही असू शकेल. पण अजून तरी इमिजिएटली ते त्या लेवलला जाणार नाही. पण त्याच्या म्हणजे मला असं AI बद्दलचं असं वाटतं की फिल्म्समध्ये स्पेसिफिकली, फिल्म ही मुळातच त्याला मिलिटरी आर्ट म्हणतात बेसिकली. ओके. बिकॉज यू नीड अन एंटायर आर्मी टू मेक अ फिल्म. बरोबर. वॉर फुटिंगवरच. कारण डायरेक्टर असतो तो जनरल असतो, ही इज द कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात, ही गिव्स कमांड्स. बट इट्स अ टू वे प्रोसेस. इट्स नॉट जस्ट कम्प्लीट मिलिटरी हे नाही, रेजिम नाही आहे त्याच्यामध्ये की वरतून खालती ऑर्डर्स फक्त फॉलो केल्या जातात, खालतून वरती पण. आणि तेच आहे, मी परत वरतून खालती नाही आहे, हे पॅरलल आहे, हे समांतर आहे. सो इथून तिकडे जातात आणि तिकडून इकडे पण येतात की अरे आपण असं करूया तसं करूया. आता ही देवाणघेवाण करून जी बनवलेली एखादी कलाकृती आहे, आणि जे फिल्म असेल, मग ते गाणं पण असेल, मग ते काही पण असेल, एडिट असू शकेल, अनुभव असेल तो तयार करणारा, तो AI बरोबर नाही मिळणार तुम्हाला आत्ता. आणि त्याच्यामध्ये जे मी म्हटलं तसं की काही जे हॅपी ॲक्सिडेंट्स होतात, सो आय थिंक AIनी वी विल मिस आउट ऑन दोज हॅपी ॲक्सिडेंट्स. डेफिनेटली. म्हणजे त्याचं तेही प्रोग्रामिंग येईल की एक काहीतरी हॅपी ॲक्सिडेंट क्रिएट करा वगैरे, बट स्टील इट विल बी नॉट, इट वोंट बी युअर हॅपी ॲक्सिडेंट. इट विल बी आर्टिफिशियल. इट विल बी एन आर्टिफिशियली क्रिएटेड थिंग. इट वोंट बी एन ॲक्सिडेंट ॲक्च्युली. बरोबर. मग तो ॲक्सिडेंट नाही राहणार, ते हेच होऊन जाईल, म्हणजे ते प्रोग्रामिंगच होऊन जाईल की अरे ह्यांना सांग असं की ॲक्सिडेंट झालाय, पण ते शेवटी फीड केलेलं आहे AI मध्येच. सो आय थिंक त्या हॅपी ॲक्सिडेंट्समधनं मॅजिक क्रिएट होते बऱ्याच वेळेला. म्हणजे आता हे सुद्धा मी या रेहमानच्या गाण्यांमधला अनुभव, जसा तो अनुभव होता एक्झॅक्टली तसंच, म्हणजे हे सगळं शिकलो किंवा अनुभव हे रेहमानच्या गाण्यातूनच मला काही काही ऐकून मग कधीतरी लक्षात आलं की अरे हे असं त्यांनी त्याला गायला सांगितलंच नव्हतं गायकाला. गायक मधल्या काळात काहीतरी गात होता जे त्यांनी रेकॉर्ड केलं आणि जे त्यांनी वापरलं, आणि त्याची मजा तयार झालेली आहे काहीतरी वेगळीच. सो गायकालाही माहिती नाही की ते रेकॉर्ड होणार आहे का नाही होणार आहे, फक्त ते त्याला कदाचित माहिती होतं की हे रेकॉर्ड होतंय, पण हे वापरायचं का नाही ते त्यावेळेला त्यांनी ठरवलं नाही, ते नंतर ठरवत होतं. सो त्या प्रकारचे जे सगळे, आणि मग मॅजिक त्याच्यातून तयार होतं. अरे हे काहीतरी वेगळंच झालं, हे आपण ऐकलं नव्हतं किंवा असं अनुभवलं नव्हतं का, कारण तो ॲक्सिडेंट झाला आहे. ॲक्सिडेंट हा आकस्मिकच होतो, तो काही ठरवून होत नाही. नक्कीच. तर एका पर्टिक्युलर मर्यादेपर्यंत AI आत्ता मला वाटतं सुरुवातीला होऊ शकते, पण मदत तर होऊच शकते. म्हणजे मदत तर त्याच्यामध्ये घेता येईलच, आयडियाज घेणं त्याच्या, किंवा इव्हन आता ज्याला आम्ही जनरली म्हणताना असं म्हणतो की जे क्लेरिकल जॉब आहे एका प्रकारचा, किंवा आमच्याकडे सुद्धा आता आम्ही साऊंड डिझाईनचं काम करताना किंवा फिल्म मिक्स करताना सगळे ट्रॅक्स व्यवस्थित लावून घेणे, की डायलॉगचे सगळे ट्रॅक्स एकत्र आहेत, मग साऊंड इफेक्ट्सचे एकत्र आहेत, मग म्युझिकचे एकत्र आहेत, जवळजवळ असे 300-350 ट्रॅक्स असतात, त्या सगळ्याचं मॅनेजमेंट करा. त्या प्रत्येकाच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला AI उपयोग होऊ शकते पहिल्या लेवलवरती, कारण मग ते व्यक्तीवरती अवलंबून राहणार नाही किंवा त्याच्या कॅलिबरवरती राहणार नाही की त्याला कळतंय का. म्हणजे माझा एखादा असिस्टंट ज्याला वेगवेगळ्या ह्याच्यातला फरक कळतोय का, हे बरोबर आहे का, चूक आहे का, काय आहे, किंवा ते मिनिमम स्टँडर्डचं आहे का, कदाचित काही ह्याच्यामध्ये मदत होऊ शकेल त्या गोष्टीची. पण तरीही आय वुड प्रेफर की ती मदत म्हणजे तो कोणीतरी ह्युमन बिंगच घेणार, ती मदत ह्युमन बिंगच सांगावंच लागेल. हो, शेवटी प्रॉम्प्ट द्यावाच लागणार की हे करा, ते करा, असं करा, हे ट्रॅक्स आहेत, हे फोल्डर्स आहेत, ह्या फोल्डर्समध्ये जाऊन स्कॅन कर आणि मग तू ठरव आणि काय करायचंय, कसं करायचंय. मग त्यालाही वेळ लागेल त्या सगळ्या प्रोसेसला, पण तशा प्रकारची मदत होऊ शकते. पण मला असं वाटतं की आता क्रिएटिव्हली सुद्धा शेवटी AI काय आहे, तर AI इज कलेक्टिव्ह कॉन्शियन्स, कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स ऑफ ऑल द ह्युमन्स अराउंड द वर्ल्ड.
मशीन लर्निंग काय करतं की आता आपण जे बोलतोय, गप्पा मारतोय, मी काही 4 गोष्टी सांगितल्या, तू 4 गोष्टी तुझ्या आठवणीतल्या सांगितल्या, ते एआयने आता रेकॉर्ड करून घेतलं की ओके हे बोललं जातंय. जेव्हा पुढच्या वेळेला कधीतरी ह्याचा उल्लेख येईल किंवा ह्या पद्धतीचं की कुठल्या प्रकारचं एडिट हवंय, कुठल्या प्रकारचा पॉडकास्ट हवाय, इट विल स्कॅन थ्रू ऑल द पॉडकास्ट इन द वर्ल्ड आणि अल्टिमेटली इट विल डिसाईड अपॉन की नाही ह्या झोनमध्येच काहीतरी आपल्याला हवंय. पण हे आपणच केलेलं आहे ना, ते मेमरीमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की एआय इज अबाउट कलेक्टिव्ह कॉन्शियस ऍक्च्युली. मला तर वेगळ्या लेवलला असं पण म्हणजे मी थोडासा एआय बद्दल पेसिमिस्टिक राहण्यापेक्षा मी ऑप्टिमिस्टिक वेगळ्या झोनमध्ये आहे. की ओव्हरऑल जो जगामध्ये आता एक जे अनरेस्ट आणि जे सगळीकडे एक विचित्र वातावरण आहे आणि शेवटी काय माणसाची माणसाचं स्वतःचा इगो ह्याच्यानेच आपण सगळीकडे मार खातोय. पण हे कळत नसल्यामुळेही जे काय सगळी हानी होतीये, मला उलट वाटते की कदाचित इफ एआय टेक्स ओव्हर ह्युमन्स, जे म्हटलं जात आहे की एआय इज गोइंग टू टेक ओव्हर द ह्युमन्स, कदाचित एआय विल हॅव अ मोर काय म्हणू आपण त्याला कन्झर्वेटिव्ह रोल टुवर्ड्स सेव्हिंग प्लॅनेट अर्थ रादर दॅन ह्युमन्स. कारण एआयला माहिती असेल की किती पॉप्युलेशन असलं पाहिजे, किती पाणी कसं कुठून कुठे आपल्याला नॅव्हिगेट करावं लागणार आहे, कारण कुठे कमी आहे, तिकडची लोक का महत्वाची आहेत आपल्यासाठी, कारण ते जे काही असेल हे सगळ्या लेवलचं जागतिक लेवलचं मॅनेजमेंट एआय करेल त्याचं आणि कदाचित ते ह्युमन्सला वटणीवरती आणेल, ते डिसिप्लिन लावेल, ते नीट राहायला शिकवेल, ज्याच्यानी कदाचित मला असं वाटतंय की म्हणजे जे आपल्याला उलटं वाटतंय न्यूक्लिअर वॉर्स होतील, मला असं वाटतं की कदाचित एआयला माहिती असेल, कारण एआयला पाणी लागणारच आहे. एआयला का पाणी लागणार आहे, कारण त्याच पाण्यातून इलेक्ट्रिसिटी पण तयार होते, त्याच पाण्यातून कूलिंग पण तयार होतं. एआय मशीनच आहे. जेव्हा त्याला कळेल हे सगळं महत्वाचं आहे, इट विल नॉट वेस्ट एनी ऑफ द रिसोर्सेस अर्थचे, इट विल रादर मॅनेज ऑल द रिसोर्सेस अर्थचे. मी आपला असा एक भाबडा ऑप्टिमिझम ठेवतोय, म्हणजे पेसिमिस्ट तर आपण राहूच शकतो कधी पण मी म्हटलं की निदान हे तरी. त्यामुळे मी आजकाल माझ्या मित्रांना आणि सगळ्यांना सांगतो की एआयशी नीट बोला. ओके. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की कोणीतरी मग ते खार खाऊन नंतर ते जेव्हा आपल्यावरती उलटेल त्यापेक्षा आपण नीट बोलूया, आपण नीट वागूया. मुद्दा तोच आहे ना की मग ते एआय असो किंवा व्यक्ती असो, कोणाशीही नीट बोला, बेसिकली कोणाशीही नीट वागा. मग ते एआय असो की प्राणी असो किंवा मनुष्य असो किंवा काही असो, तुम्ही तुमच्या वाटेने जा, जे वाटेत भेटेल त्यांच्याशी नीट हाय हॅलो करा. ते 4 गोष्टी तुम्हाला भूक लागली असेल तर ते देतील खायला, खा, पुढे चालत राहा, तुमचं काम करत राहा. गिव्हर्स गेम. म्हणजे तुम्ही त्याला छान दिलं तर तो पण तुम्हाला ऑब्व्हियसली. म्हणजे माझं तरी हे म्हणणे, कारण मशीन लर्निंगच आहे ना शेवटी. एआय हे सगळं लक्षात ठेवणार आहे. कोणी त्याला शिव्या घालून की अरे हे असं काय तू मूर्खासारखं उत्तर दिलेस मला, असं हे उपयोगाचं नाही, आणि कोण त्याला बोललंय की प्लीज. म्हणजे मानव जातीसाठी एआय आहे हे एआयलाही माहिती आहे. हो. आणि एआय त्या दृष्टीने कदाचित त्या दृष्टीने काहीतरी वाटचाल करेल पुढे थ्रू दॅट, आय मीन टुवर्ड्स दॅट. मानव जातीला वाचवण्याचं काम एआयच करेल असं मला वाटतं. ओव्हरपॉवर करून ओव्हरपॉवर करून वाचवण्याचं काम एआय करेल असं मला वाटतं. वा वा वा, छान थॉट आहे हा. नक्कीच. पण आता थोडंसं वेगळ्या विषयावरती मला तुझ्याशी बोलायचं. मला असं सांग की तू गीतांजली, तुझी एक गोड बायको, तुमची भेट कधी झाली आणि कसं तुम्ही ठरवलं काय ते, तर त्याच्याबद्दल त्याबद्दल पण सांगा मला. तुझ्या जीवनपटाबद्दल आपण बोलूयात आता थोडंसं. ॲक्च्युली भेट आमची झाली 11वी मध्ये असताना. 11वीत? अच्छा. नुमवीत असताना आम्ही भेटलो. नुमवीमध्ये आता नुमवी मुलांची शाळा आहे खरं तर, पण 11वी 12वी हे कोएड कॉलेज आहे त्यांचं. ओके. सो त्या निमित्ताने भेट झाली. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक 11वीच्या एंडपर्यंतच आय थिंक आम्ही एकमेकांना प्रपोज केलं किंवा काय, आणि त्याच्यानंतर तो सिलसिला चालू राहिला. आणि मग 12वी झाली, तिने B.Pharm केलं, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. तेही एकाच कॉलेजमध्येच झालं आमचं. तर तिथेही ती माझ्या डोक्यावरतीच होती. म्हणजे त्यांचं डिपार्टमेंट, फार्मसीचं डिपार्टमेंट माझ्या डोक्यावरती वरच्या मजल्यावर होतं. सो ते झालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं आता मला FTIला जायचंय, हे करायचंय, तर ते चालू असताना तर ती पहिल्यापासूनच सपोर्टिव्ह होती. आणि ती म्हणली की ठीक आहे, माझं तर आता काय B.Pharm झालेलं आहे, आता माझी नोकरी लागणार आहे, माझं हे होणार आहे,
सो शी वॉज ॲक्च्युली व्हेरी सपोर्टिव्ह इन दॅट मोमेंट, विच ऑल्सो गेव मी दॅट कॉन्फिडन्स की मी आईबाबांना मी सांगू शकलो की हां ठीक आहे. आणि म्हणजे आता इव्हेंच्युअली मी हिच्याशीच लग्न करणार आहे आणि तिचं पण करिअर घडतंच आहे, मी हे करू शकतो वगैरे वगैरे. त्याचाही थोडासा फायदा झाला असं मी म्हणू शकेन. तुझ्या करिअरसाठी पण त्याचा फायदा झाला असेल ना रे? ह्या दृष्टीने झाला की मला जे करायचं होतं, FTIचं शिक्षण मला जे करायचं होतं ते मी परस्यू करू शकलो. की हा विश्वास होता की हां बाबा ही आहे आणि तिचं उत्पन्न असेल ज्याच्याने जे काही आमचं घर चालायचं असेल बेसिक आम्ही ते चालू. आणि ते मला हेही आठवतंय कारण आता मी FTI मध्ये सेकंड इयरला असतानाच लग्न केलेलं आहे. बरं. सो त्यावेळेला जे दोन्ही घरांमध्ये बोलणी झाली होती त्यावेळेला हेच बोलणं झालं होतं की ती तर म्हणजे मी शिकतोय पण ती कमवतीये आणि आता आम्ही दोघं इट्स ओके, इट्स इनफ फॉर अस, आम्ही करू शकू. इव्हेंच्युअली माझं पण होईलच, मे बी अजून 1-2 वर्षानंतर मी पण काहीतरी करावं लागेल. सो ऑब्व्हियसली तो विश्वास दोन्ही घरच्या पालकांना वाटला, त्याच्यामुळे ते एक झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे ते FTIत असतानाच लग्न केलं आणि मग पुढे चालूच होतं. आणि तुला एक गोड मुलगी आहे अरमान, तिला पण आवड आहे संगीताची? अरमानला नृत्याची आवड आहे. बरं. तिला डान्स करायला खूप आवडतो. अरे वा. आणि ती ॲक्च्युली उत्तम डान्सर आहे, खूप चांगली नाचते. तिला सुरुवातीला काही काळ आम्ही थोडंसं कथ्थकमध्ये घातलं होतं, मग मध्ये समर कॅम्प्स असतात, मग ते बॉलिवूड समर कॅम्प्स आणि असे सगळे. सध्या तिला आता डान्स क्लासेस आणि ह्याला जायला वेळ मिळत नाही कारण आता ती नॅशनल लेवल व्हॉलीबॉल खेळते. अरे वा. जुलैमध्ये सुद्धा आता ती बुडापेस्टला जाणार आहे टुर्नामेंट खेळायला. क्या बात आहे. सो आता तीच तयारी चालू आहे. ओके. पण घरी आल्यानंतर पहिल्यांदी हाय हॅलो करायच्या ऐवजी ह्या आरशात ती आधी नाच करते तिचा किंवा घरातून बाहेर पडायच्या आधी नवीन कपडे घालून झाले की आधी आरशासमोर तिचा नाच चालू असतो. सो तिला डान्सची आवड आहे, म्युझिक आणि संगीत ऐकायला आवडतं, पण अजून ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याची अजून तिची इच्छा दिसलेली नाही आहे. वा वा वा, क्या बात आहे. सो पॅरेंटिंग करताना काही वेगळं होतं का डोक्यात तुमच्या दोघांच्या? पॅरेंटिंग ॲक्च्युली मुळातच थोडं वेगळ्या तऱ्हेने होणारच होतं कारण मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याच वेळेला शूट्सच्या निमित्ताने मी 1 महिना बाहेर आहे, 2 महिना बाहेर असणार आहे. सो ती आईबरोबरच राहणार आहे. आईसुद्धा फुल टाईम वर्किंग असल्यामुळे तिचंही झोन वेगळा असणार आहे. दरवेळेला तिला सगळ्याच गोष्टींमध्ये लक्ष देता येईल नाही देता येणार. सो त्यासाठी आम्ही जेव्हा ॲक्च्युली आम्ही दोघेही आधी मुंबईत शिफ्ट झालेलो होतो, पण अरमानचा जन्म झाल्यानंतर मलाही असं वाटलं की आय थिंक पुण्यात येणं गरजेचं आहे कारण एकतर आमच्या दोघांचेही पालक पुण्यात आहेत, म्हणजे अरमानचे दोन्ही आजी आजोबा पुण्यात राहतात. सो एक सपोर्ट सिस्टम इथे असते. आणि मला मुळात माझी एकच अट होती शाळा निवडताना सुद्धा की शाळेला ग्राउंड पाहिजे. की मी जे पूर्ण माझ्या शालेय जीवनात अनुभव घेतलेला आहे की घंटा वाजली की बाहेर मोकाट पळत सुटा किंवा पीटीचा तास आला की ग्राउंड आहे, ग्राउंडवरती पळत सुटा आणि मग तिथे घाम गाळा. सो माझी एकच अट होती की शाळेला ग्राउंड पाहिजे, बाकी मग तुम्ही ठरवा कुठली शाळा आणि काय कसं काय ते. त्या निमित्ताने आम्ही म्हणजे मला तेही पुण्यामध्ये जास्त अप्रोचेबल वाटलं मुंबईपेक्षा, कारण मुंबईत मी ज्या काही 4-5 शाळा बघितल्या त्या बिल्डिंगमध्ये होत्या आणि त्याच्या आजूबाजूला बिल्डिंग आणि बाकी ट्रॅफिक एवढंच गोष्टी होत्या. सो माझं तेवढं एकच म्हणणं होतं. आणि आय थिंक पॅरेंटिंगमध्ये मला असं वाटतं की मला अरमानला तिला निर्णय घेता येतील, तिला तिचं ठरवता येईल. जे काही सो कॉल्ड आपण ज्या गोष्टींना चांगलं आणि वाईट किंवा हे बरोबर आहे हे चूक आहे ह्या काही गोष्टी म्हणतो, पण हे तिला तिचं ठरवता येईल. आणि ती म्हणजे केवळ मी तिला सांगतोय की हे कर आणि तिने ते नुसतं ऐकून करण्यापेक्षा तिने हे कळलं पाहिजे की ओके बाबा हे म्हटलं आहे हे कर, पण ते ऐकायचं का नाही ऐकायचं, का त्याचं कारण काय आहे. आणि मग त्याचं तुला काय वाटत असणार कारण बाबाला सांगणं की मला हे नाही करावं असं वाटत आहे कारण हे मला आत्ता माझं हे आहे बरं, आणि मला ते पटणारं उत्तर तिला देता यायला हवं बेसिकली. की मलाही असं लक्षात यायला हवं की अरे हो मी माझ्या अनुभवातून तिला काहीतरी सांगत होतो पण तो माझा अनुभव होता. आता त्याच्यामध्ये अनेक वर्ष गेलेली आहेत, काळ बदललेला आहे, बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, टेक्नॉलॉजी बदललेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर वेगवेगळ्या तऱ्हेने होतोय. तिला मी आता समजा म्हटलं की नाही आयपॅड तुला मिळणार नाही किंवा आयफोन किंवा फोन नाही देणार किंवा, पण मग का नाही देणार, कारण तो दिल्याने आणि न दिल्याने काय फायदे तोटे आहेत
हे ती पण मला सांगू शकते की अरे पण बाबा आता हे आहे, आमचे एक्सरसाइजेस त्याच्यावरतीच येतात आणि आम्हाला सांगितले की रेफर करा काही काही यूट्यूब चॅनल्स, काही हे करा. तर आहे. आणि आता दिस इज पार्ट ऑफ आवर लाईफ, म्हणजे हे होणारच आहे, आपणच केलेलं आहे, म्हणजे आमच्याच जनरेशननी हे तयार केलेलं आहे आणि ते आत्मसात पण केलेलं आहे आणि नाव दिस हॅज बिकम पार्ट ऑफ आवर लाईफ. जसं म्हणजे मला असं वाटतं की एकेकाळी आपण अनवाणी फिरायचो आणि मग चपलांचा शोध लागला आणि मग चप्पल घालून फिरायला लागलं, जो काय काळ असेल तेव्हापासून चपला झालेल्या आहेत, रादर त्याचं मग फॅशन तयार झाली आणि सगळ्याच गोष्टी तयार झालेल्या आहेत. तसंच हे आहे, म्हणजे तसंच ही टेक्नॉलॉजी आहे असं मला वाटतं. आता काही लोक चप्पल काढून मारायला उपयोग करतात, इज अ डिफरंट थिंग. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा दुरुपयोग कसा करणं हे सगळ्यांनाच माहिती असतं. ते त्या वेळेला ती लोक ठरवतात की हे करायचं का नाही करायचं त्यावेळेला. सो त्या लेवलला पॅरेंटिंग म्हटलं तर डिसिजन त्यांना त्यावेळेला घेता येणं, मुलांना ती त्या क्षमतेपर्यंत तिला नेणं हे माझं काम वाटतं मला ॲज अ पॅरेंटिंग. की कुठल्याही आयुष्यात कुठलाही निर्णय घेत असताना तिला निदान त्याचा विचार करता आला पाहिजे की ह्याच्याने काय होणार आहे, तिच्या आयुष्यावरती, तिच्या आजूबाजूच्या लोकांवरती काय परिणाम होऊ शकतो. हे ती व्हेरी नाईस. ती म्हणजे मला नुसतं एज्युकेशन, शिक्षण म्हणजे मग तिने हा कोर्स करावा मग त्याच्यानंतर ही नोकरी लागेल ह्याच्यापेक्षा, आणि मला ते दिसतंही आहे म्हणजे अरमान मुळातच खूप जास्त म्हणजे खूप संवेदनशील आहे आणि ती नेहमी लोकांचा आधी विचार करते. आणि मला ते नुसतं माझ्या अनुभवावरतून नाही तर मी जेव्हा आता तिच्या व्हॉलीबॉल ग्राउंडवरती तिला पिकअप करायला जातो किंवा तिच्या बाकी टीममेट्सना भेटतो, त्या जेव्हा आपापसात बोलत असतात, त्या जेव्हा आम्हाला सांगत असतात, आमच्याशी काही शेअर करतात, त्याला आम्हाला कळतं की अच्छा ही शाळेमध्ये असं करत असते, हे करते, ती नेहमी दुसऱ्यांना आधी विचारते. मी बऱ्याच वेळा अरमानला म्हणतो की अगं तुझ्या गेमकडे लक्ष दे. ती म्हणते हो मी माझ्याकडे देतेच, पण मला असं वाटतं की तिने पण तिचं हे नीट करायला हवं, कारण ती माझी मैत्रीण आहे आणि नुसती मैत्रीण नाही, ती माझी टीममेट आहे. इट्स अ टीम गेम. सो मी एकटीने गेम सुधारून उपयोग नाही, तिने पण तिचा गेम सुधारला तर आमच्या टीमचा गेम सुधारणार आहे. सो मला असं वाटतं की कदाचित ते आहे म्हणजे तिच्यात आत्मसातच आहे काहीतरी. आणि मला असं वाटतं की ते जपणं हे माझं काम आहे ॲज अ पॅरेंट, की ती संवेदनशीलता काय म्हणतो ना ती हे नाही झाली पाहिजे, म्हणजे ती कुठे गायब नाही झाली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे आणि निरागस आहे आता. हां, तर तो जपणं म्हणजे माझा प्रयत्न तो आहे. मी दरवेळेलाच यशस्वी होईन किंवा होतो अशी माझी हे नाही आहे, गॅरंटी नाही आहे, पण मला असं वाटतं की ते आहे. किंवा आता दुसरं आम्ही गोष्ट करत असतो की वाढदिवस जेव्हा तिचा साजरा करतो तर मला जनरली आय एम नॉट अ व्हेरी बड्डे पर्सन बेसिकली. मी माझाही वाढदिवस फारसं काही असं साजरा करण्याच्या मूडमध्ये असतोच असं नाही आहे. आणि मी तिलाही हळूहळू थोडंसं असं हे केलं होतं, पण मग मला असं लक्षात आलं की शी लव्स टू बी अराउंड विथ हर फ्रेंड्स आणि तिच्यासाठी ते महत्त्वाचं आहे वाढदिवस आणि तिला ते वाटतंय ते तिचं आहे. परत तेच आहे की मला काहीतरी वाटते म्हणून मी तिला सांगण्यात हे तिचं आहे. तर मला असं लक्षात आलं की ठीक आहे, मी तिला म्हटलं आपण सेलिब्रेट करूया, सगळ्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना बोलूया आपण, पण आपण वेगळ्या तऱ्हेने काहीतरी करूया. आपण नुसतंच घरी बोलून किंवा नुसतंच बाहेर पार्टी करण्यापेक्षा काहीतरी त्यांना पण एनरिचिंग एक्सपिरियन्स मिळेल. मग ती म्हणली चालेल, मग काय करूया. तर मग आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून असं सुरू केलेलं आहे की आम्ही ट्रेकला घेऊन जातो मुलांना. अरे वा. आणि पहिल्या वर्षी सिंहगडावरती गेलो होतो, 25 मुलं आली होती. दुसऱ्या वर्षी आम्ही परत काढला ट्रेक, म्हणजे मध्ये कोविडचा ब्रेक आला ॲक्च्युली, 2-1 वर्ष गॅप झाली. तर त्याच्यानंतर पॅरेंट्स विचारायला लागले आम्हाला की कधी आहे वाढदिवस अरमानचा, कारण मुलांना जायचं आहे ट्रेकवरती, मुलं दे आर लुकिंग फॉरवर्ड की पुढच्याला ट्रेकला जायचं आहे. मग आम्ही पुढच्या वर्षी राजगडला जेव्हा ट्रेक काढला तेव्हा 50 मुलं आली. सो पहिल्या वेळेला आम्ही मिनी बस बुक केली, दुसऱ्या वेळेला आम्ही प्रॉपर मोठी बस बुक केली. सो मला असं वाटलं की अरे खरंच ॲक्च्युली ना फार मोठ्या गोष्टी नाही आहेत ह्या, हे फक्त थोडंसं आपल्याला वाटलं की अरे हे करू शकतो, मुलांना चालणार आहे, हे मुलांना आवडतं. म्हणजे जी मुलं कधीच कुठलाच डोंगर चढलेली नाही आहेत अशी अनेक मुलं त्या ट्रेकला आली होती. ती सुरुवातीला रडत होती थोडीफार की मी चढणार का, मी जाणार का. ट्रेक संपून आल्यानंतर त्याच्यामध्ये मुलं धडपडली, त्याच्यामध्ये दमली, सगळं झालं. घरी आल्यानंतर मला थोडंसं हे वाटत होतं की आता काही मुलं पडली, काही ना समजा दमली असतील ना तर ती कंप्लेंट करतील घरी जाऊन, मग आम्हाला फोन येतील आई वडिलांचे की हे झालंय ते झालंय. तर फोन आले, पण फोन असे आले की ती मुलं घरी सांगत होती ती थांबतच नव्हती ट्रेकबद्दल, म्हणजे त्यांना जो एक्सपिरियन्स आलेला. सो मला असं वाटलं की मी अरमानला म्हणलं बघ
की तुझ्या एका वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे इतक्या मुलांना इतका असा आनंद आणि तिलाही आनंद मिळाला. कारण ती सो मी हा प्रयत्न करतो की त्यातल्या त्यात आपण काहीतरी ह्या प्रकारे एक्सपिरियन्स तयार करूया लोकांच्या आयुष्यामध्ये, की लोक तुझा वाढदिवसही लक्षात ठेवतील, त्यांचं इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्सही असेल, प्रत्येकाचं कुठलाही गड चढण्याचं इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स असेल. आणि का गेलो होतो आपण तर आरमानचा वाढदिवस होता, म्हटलं दोन्ही गोष्टी साध्य होतील. आणि तिलाही आवडतं, म्हणजे तिला फिजिकल ऍक्टिव्हिटीज भयंकर आवडतात, बिईंग अ स्पोर्ट्स पर्सन तिला ते आवडतं. सो हा प्रयत्न आहे, म्हणजे एक्सपिरियन्सेस, क्रिएटिंग मेमरीज, हे एक्झॅक्टली छान आहे ना. आणि मला असं वाटतं वाढदिवस और बर्थडेज आर बिंग अबाउट दॅट ना, म्हणजे क्रिएटिंग मेमरीज आणि ह्याच गोष्टी आहेत ना. सो लेट्स क्रिएट सम इंटरेस्टिंग मेमरीज. ह्याच्यातून समजा त्या 50 मुलांपैकी समजा 5 मुलं जरी पुढे ट्रेकर्स आणि ऍडव्हेंचर्स आणि ह्याच्यामध्ये किंवा कोणी निसर्गात रमतोय आणि अशी जरी तयार झाली, आता व्लॉगर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत, आता सगळ्याच लेवलचे सगळ्यांचे युट्यूब चॅनल्स आहेत, आता त्याच्यात करिअर्स पण आहेत. म्हणजे असंही नाहीये की नुसतं ते हॉबी आणि होऊ शकतं. आता लोकांनी करिअर्स केली त्याच्यामध्ये, काहीही घडू शकतं. जरी 5 मुलं जरी कन्वर्ट झाली, असं मी म्हणतो, कन्वर्ट म्हणजे की ज्यांना अरे वा मला हे आवडतंय आणि कोणी निसर्गाची ओढ लागणं आणि एक रिस्पेक्ट आपल्याला कळतं. गड चढल्याशिवाय आपल्याला रिस्पेक्ट येत नाही त्या की नाही आपण कोणीच नाही होत. अगदी खरं. म्हणजे ते जे विशाल हे आहेत सगळे डोंगर आहेत, ते त्यांच्या समोर नमल्याशिवाय आपल्याला कळत नाही की अरे हे आपण फार छोटे आहोत ऍक्च्युली. खरंच आहे. सो तेही मला थोडंसं म्हटलं हे लहानपणीच जरा त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आला तर कदाचित मोठेपणी होऊन त्यातल्या काही लोकांना तरी थोडंसं अगदी एक आदर त्याचा मेंटेन राहील. सिरियसली क्या बात आहे, मस्तच. पण मला आता असं सांग अनमोल की तू आता एक बाबा म्हणून किंवा एक म्युझिक कंपोजर म्हणून तू मिक्सिंग करतोस, तुझा स्टुडिओ आहे, तू रात्रंदिवस काम करतोस, अतिशय सिन्सिअरली सिरियसली तू स्वतःला ह्या प्रोफेशनमध्ये डुबवलं आहेस, राईट. तर तुझ्या शाळेमध्ये असताना तू इतका सिरियस होतास? इतकाच सिरियस होतास का असं विचारते तुला. कसा होतास तू शाळेमध्ये असताना? ऍक्च्युली म्हणजे खोडकर होतो मी. खोडकरपेक्षा व्रात्य होतो मी. कारण खूप धडपड झालेली आहे माझी, खूप पडापडी, खूप ठिकाणी टाके पडलेले आहेत, ते सगळं झालेलं होतं. मला असं वाटतं मी धडपड्या तेव्हापासूनच होतो. मग ते फिजिकली कुठल्या तरी गोष्टीत होतं किंवा नंतर मग ते साऊंडमध्ये कन्वर्ट झालं. व्रात्य म्हणजे व्रात्यच म्हणता येईल आपल्याला, की काही वेळेला ऐकायचं नाही आणि काही गोष्टी करायच्या. आता भोसलामध्ये पण असं बऱ्याच वेळेला पनिशमेंट झालेली आहे आणि मग छडीने मार पण खाल्लेला आहे त्या वेळेला. सांगता येईल तुला, आठवत असेल तर? आठवतं, व्यवस्थित आठवत आहेत सगळे. सो 5वीत होतो आम्ही आणि भोसला मिडल स्कूलमध्ये 10वीपर्यंत एक सेक्शन होता आणि मग तिथेही 11वी-12वीचा एक वेगळा सेक्शन असायचा. 11वी-12वीचं कॅन्टीन वेगळं असायचं. अच्छा. आणि आमचं जे 10वीपर्यंतचं जे कॅन्टीन होतं ते वेगळं होतं. आमच्या कॅन्टीनमध्ये बनवून काही मिळायचं नाही, तयार आलेल्या गोष्टीच मिळायच्या. म्हणजे सँडविच असेल तर ते तयार आलेलं बाहेरून, समोसा असेल तोही बाहेरून आलेला, वडापाव वगैरे असं बेसिक काहीतरी. 11वी-12वीच्या कॅन्टीनमध्ये मॅगी आणि ऑमलेट बनवून मिळेल वगैरे, तर ते बनवून मिळायचं. त्यामुळे अर्थातच त्याची ओढ जास्त होती. आणि ते पूर्ण आमचं अखंड ह्याचा कॅम्पस म्हणजे ग्राउंडचा जो भोसलाचा पूर्ण ग्राउंड आहे ते कव्हर करून मग त्या साईडला कॅन्टीन होतं. सो तिथे प्रवास करणंही अवघड असायचं की, आणि कोणी ना कुणीतरी बघायचं आणि आम्हाला अलाउड नव्हतं. बेसिकली मुद्दा हा होता की लहान मुलांना तिथे जायला अलाउड नाही, कारण एकतर आमच्याकडे काय पॉकेट मनी फारसा नसायचा. म्हणजे त्यावेळेला पॉकेट मनी असं नसायचं. रादर आमच्या वॉर्डनकडेच आमचे पॅरेंट्स काही पैसे द्यायचे. जे वॉर्डनला आम्ही सांगायचो की आम्हाला आता हे खायचंय, समोसा खायचाय किंवा आता हे विकत घ्यायचंय, वह्या घ्यायच्यात, ह्याच्यासाठी ते पैसे आम्हाला द्यायचे. त्या कॅन्टीनला जायला तुमच्याकडे वेगळे पैसे असायला लागतात, जे आमच्याकडे नव्हते. आमचे कोणीतरी एक सिनियर होता, ते 2 मुलं होती, त्यांच्याबरोबर आम्ही 3 जण गेलो. तिथे गेलो, मग तिथे हे खा ते खा, मॅगी खा, सगळं खाल्लं. पैसे कोणाकडे? अरे. आणि पण माझ्या डोक्यात तर असंच होतं की अरे पण पैसे ह्यांच्याकडे असतील, पैसे आमचे सिनियर आहेत ना ते, तर त्यांच्याकडे असतील पैसे म्हणून तर त्यांनी आणलंय.
मी बघितलं, म्हणजे माझं खाणं होईपर्यंत मी बघितलं की ती मुलं गायब झाली होती. ओ माय गॉड. आणि नंतर मी बघतोय माझी पण जे मित्र होते, बॅचमेट्स होते, तेही गायब झाले होते. मी एकटाच राहिलो होतो. आणि तो मला पैसे मागतोय कॅन्टीनवाला. आणि मी म्हटलं हा देता हूं, असं काहीतरी झालं. मला दिसलं की ती मुलं पळत सुटली आहेत. तर मला दुसरा पर्यायच नव्हता. मी 5वीत होतो. मला दुसरं लक्षात आलं की मला आधी घरी जायचं, म्हणजे काय, मला माझ्या बॅरेकला जायचं आणि मला तिथे थांबायचं. मी पण पळत सुटलो. आम्ही असं करून पैसे न देता तिथून पळून आलो. आणि मग आम्हाला असं वाटलं होतं की कोणाला कळणार नाही, असं काहीच होत नाही कधीच. सो म्हणजे जशी घरामध्ये आई असते की तिला सगळं कळत असतं, तसं ते वॉर्डन असते बॅरेकचे, की त्यांना माहिती असतं काय काय कोणी कोणी केलेलं आहे. मग त्या रात्री बरोबर आम्हाला सगळ्यांना छाड्या. आता त्याची गंमतही अशी होती की तो एक माहोल क्रिएट होतो की ओ वॉर्डनला कळलंय, ओ. आणि ते जोपर्यंत आमने सामने होत नाही ना, तोपर्यंत त्याचे आपण पूल बांधत राहतो ना की काय होणार आहे, ते काय करते, कुठून कळतं, कुठून कळतं. बाकी मुलं सगळे आता ना तुम्हाला एवढ्या छड्या पडणार आहेत, मग कोणी सांगते की तेल लावून जा पायाला म्हणजे कमी लागेल. सगळे उपाय आम्ही करून बघत होतो की आपल्याला त्रास कमी व्हायला पाहिजे ना. पण जे समोर प्रत्यक्ष आपल्या मित्राला जेव्हा मारताना दिसलं, कारण काही ज्यांनी सांगितलं नाही की ही कुठे गेली होती त्यांनाही शिक्षा झाली. ओके. ते आमच्याबरोबर आले नव्हते तिकडे, पण त्यांनी सांगितलं नाही कदाचित त्यांना खरंच माहिती नसेल किंवा काय, त्यांनाही शिक्षा झाली. मग त्यावेळेला ते असं जाणवलंच की अरे बापरे आपल्यामुळे. पण अर्थात त्यावेळेला ते थोडंसंच वाटलं, कारण शेवटी मला मार खावाच लागणार आहे, मी माझं हे सोसणारच आहे वगैरे. सो असं तिथे मार खाल्ले. मग धडपड्या, म्हणजे मी खंडाळ्याला आम्ही जेव्हा राहत होतो त्यावेळेला ही शाळेमध्ये पळापळी करताना, पकडापकडी करताना काहीतरी एक टाकीवरतून उड्या मारून जा असं प्रयत्न चालले होते. तर माझ्या समोरची मुलं जात होती, पण ते परत सिनियर्स, मला आय थिंक असं लक्षात आलं सिनियर्सला फार फॉलो करू नये मी असं कारण तिथेही ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि सिनियर्स होते, त्यांची ढांग पोचत होती. माझी पहिल्या टाकीवरती ढांग पोचली आणि दुसऱ्या टाकीवरती ढांग नाही पोचली, तिथे पडलो. असे व्रात्य गोष्टी खूप केलेल्या आहेत. पण धडपड्या आय थिंक त्याच्यामुळेच आहे मी, आणि म्हणूनच म्हणजे ती वृत्ती तिथून तयार झाली आहे, धडपडण्याची आणि धडपड करण्याची वृत्ती आहे. जिथे पोहोचायचं तिथे पोहोचण्यासाठी कॉन्स्टंट काही ना काहीतरी प्रयत्न करायची ती वृत्ती आहे. मस्त मस्त. आणि सिनियर्सचा विचार पण घ्यायचा, पण करायचं की नाही. करेक्ट. क्या बात आहे. तर ह्या नवीन पिढीला तू काय सांगशील? कारण नवीन पिढी आता बऱ्याचशा मुलांना ह्या क्षेत्रात यायचं आहे आणि येत पण आहेत, आणि बरेचसे जण नवीन नवीन आता खूप वेगळे होते. तेव्हा तर FTI होतं, पण आता बऱ्याच स्टेट्स अजून कोर्सेस आहेत, नवीन नवीन कोर्सेस निर्माण झालेत, बऱ्याच प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, खूप गोष्टी आहेत. बाहेर पण मुलं शिकतात, ऑनलाईन पण आहे. म्हणजे आता ती पण एक सुविधा आहे ना की ऑनलाईन कोर्सेसही आहेत. म्हणजे तुम्ही एनरोल करून करण्यासारखे कोर्सेस आहेत, प्लस ऑनलाईन युट्यूबवरती सगळ्यांनी काढलेलेच आहेत. करतातच वगैरे. तर त्यांना ते येऊ पाहतात त्या क्षेत्रामध्ये येण्याची त्यांची इच्छा आहे. मग त्यांना तू काय सांगशील ॲज एक एक्सपिरियन्स्ड? मला ॲक्च्युली असं झालंय की जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली साधारण 20-1 वर्षांपूर्वी, त्यावेळेला आम्ही आमच्या आजूबाजूच्या सिनियर्सना, म्हणजे त्यावेळच्या एक्सपिरियन्स्ड आणि त्यावेळच्या मोठ्या कलाकारांना, मोठ्या टेक्निशियन्सना आम्ही बघायचो काम करताना. आणि आम्हाला असं प्रश्न पडायचा की हे कसं करू शकतात एवढं काम, हे कसं केलं आहे त्यांनी, हे कसं हे केलेलं आहे. तर सतत तो विचार आमच्या मनामध्ये, म्हणजे मी फक्त माझ्यासाठी नाही बोलते, मी माझ्या बरोबरची जी सगळी जनरेशन होती आणि जे सगळे इंजिनियर्स माझ्याबरोबर किंवा इव्हन DOPs बाहेर पडलेत, आय एम स्पीकिंग फॉर ऑल ऑफ देम. तो नेहमी प्रश्न असायचा आम्हाला की हे कसं केलंय, आपल्याला काय काय करावं लागेल तेव्हा आपण ह्या स्थळी पोहोचू, तेव्हा आपण हे काम करू शकू, त्यांच्या कॅलिबरचं काम करू शकू, क्युरिओसिटी असायची काय. एक्झॅक्टली. त्यांचा विचार करू शकू की म्हणजे त्यांच्यासारखा विचार करू शकू की हे ह्यांनी काय विचार करून केलेलं असेल हे काम. आणि मग ते आम्ही करत राहिलो. आणि जसं मी मगाशी म्हणालो तसं कामं येत गेली, कामं करत राहिलो, पण हे चालूच होतं बॅक ऑफ द माइंड ऑल द टाइम, कॉन्स्टंट. आणि ते कॉन्शियसली नव्हतं, ते सबकॉन्शियसली चालू होतं. कारण कामांमध्ये जास्त वेळ आणि एनर्जी कामातच लागायची, पण तेच काम करत असताना ही प्रोसेस चालू असायची आमची विचार करण्याची की कसं करता येईल, काय करता येईल. निवडलेला एक असा संस्कार होता तो तुझ्या स्वतः. एक्झॅक्टली. तो झाला होता. म्हणजे तो, तर ते करत राहिलो. आणि आत्ता
ह्या ॲट धिस पॉईंट इन लाईफ अँड इन करिअर आत्ता असं मागे वळून बघितल्यानंतर लक्षात येतं की अरे बापरे 20 वर्ष आपण हे काम करत होतो. म्हणजे यू वूड नॉट बिलीव्ह, मी मागच्या वर्षी हैदराबादला अन्नपूर्णा इन्स्टिट्यूटला एक वर्कशॉप घ्यायला गेलो होतो. तिथे त्यांना मी माझी डिप्लोमा फिल्म दाखवत होतो, जी FTIतली फायनल प्रोजेक्ट असते. त्या फिल्मवरती मी प्ले करताना त्याच्यावरती डेट येते. तर डेटवरती मला लक्षात आलं की ती 18 वर्ष जुनी आहे. बापरे. सो मी त्यांना जोकमध्ये म्हणता म्हणलं की माझी डिप्लोमा फिल्म सुद्धा आता ॲडल्ट झालेली आहे. आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की 18 वर्षापूर्वी आपण ते काम केलं होतं, त्याच्यानंतर आपण सतत काम करतोय ह्याच्यामध्ये. आत्ता मला लक्षात आलं की अरे 20 वर्षाचा स्पॅन गेलेला आहे. सो हे भानच नव्हतं की आपण काय करतोय आणि कुठे जातोय. भान किंवा म्हणजे जे वेड आणि जो ध्यास होता तो फक्त कामाबद्दलचा होता. करेक्ट. की आपण काम वेड असलंच पाहिजे, आपण काम बरोबर करतोय की नाही, आपण केलेल्या कामाचा त्या फिल्मला आणि त्या डायरेक्टरला फायदा होतोय का नाही, आपण वेळेत काम करतोय का, आपण प्रोफेशनली काम करतोय का, आपण आजूबाजूच्या लोकांना सामावून घेऊन काम करू शकतोय का. कारण कुठलीही म्हणजे प्रोफेशनल हे असो, म्युझिक असो, साऊंड असो, कॅमेरा असो, इट इज नॉट लाईक पेंटिंग. इट इज नॉट इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल आर्ट की तुमचं काहीतरी करा आणि ते झाल्यानंतर जग बघणार आहे. तुम्हाला बाकीच्या लोकांबरोबर इथे काम करावं लागतं. सो देर इज ऑल्सो लॉट ऑफ मॅन मॅनेजमेंट. सिरियसली. मग तुम्हाला प्रोड्युसरशी सुद्धा बोलावं लागतं, त्यांच्याशी हुज्जतही घालावं लागतं की तुम्हाला बजेट हवं असेल एखादं, कारण बजेट नेहमी कमीच असतं. कारण तुमच्या बजेटनं, तुमच्या विचारांना बजेट नसतं, त्यामुळे विचार स्वैर धावत असतात. पण ते उतरवण्यासाठी प्रोड्युसरकडे पैसे एवढेच असतात. मग त्याच्यात आपल्याला आपलं काम कसं बसवायचं, आपले विचार कसे त्याच्यात मांडायचे आहेत, आणि कधी गरज पडत असेल तर ते मागून कसं घ्यायचं हक्काने, की सांगणं की ह्याचा फायदा होणार आहे फिल्मला आणि तुम्हालाही. सो त्याच्यामध्ये खूप मॅन मॅनेजमेंट आहे. त्याच्यामध्ये नुसतं टेक्निकल आणि तुमचं जॉब तुम्हाला नीट आला असं नाही. म्हणजे IQ आणि प्लस EQ डेफिनेटली. EQ तर तसाही हवा आहे, बिकॉज यू आर इन द फील्ड ऑफ सेलिंग इमोशन्स. बरोबर. इन अ सेन्स म्हणजे फिल्म्समध्ये इमोशनल तुम्हाला फील झाल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं, त्या कॅरेक्टरबद्दल, त्या फिल्मबद्दल वाटतं. सो EQ तर हवाच आहे. पण हा वेगळा पण EQ लागतो की बाबा समोरच्या माणसाला, व्यक्तीला समजून त्याच्याशी कसं बोलायचं, काय करायचं, कम्युनिकेशन करणं. सो इट इज नॉट जस्ट अबाउट नोईंग युअर स्टफ, इट इज ऑल्सो अबाउट नोईंग पीपल अराउंड यू, नोईंग विथ हुम यू आर वर्किंग, आणि मग त्यांना कसं मॅनेज करून घ्यायला पाहिजे पासून ह्या सगळ्या गोष्टी नंतर कळाल्या, ज्या FTIमध्ये शिकवत नाहीत. FTIमध्ये तुम्हाला तकनिकी हे सगळं नॉलेज देतात, पण थेरटिकल आणि त्या लेवलवरती किंवा इव्हन प्रॅक्टिकल. पण लोकांना कसं मॅनेज करायचं किंवा इव्हन डायरेक्शनमध्ये तुम्हाला एखाद्या प्रोड्युसरला तुमची फिल्म पिच कशी करायची हे FTIमध्ये नाही शिकवलं जात. जे मला असं वाटतं की जे शिकवायला पाहिजे, ह्या सगळ्याच गोष्टी पाहिजे. त्याच्यासोबत एक असा पण एक विषय हवा ऍक्च्युली. हो नाही, आणि हा साईड बाय साईड हवा. अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमची फिल्म स्वतः प्रोड्यूस करू शकताय, जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीची गरज लागणार आहे आणि दुसऱ्या व्यक्तीच्या पैशाची गरज लागणार आहे, तोपर्यंत हे पाहिजेच ना. हे नुसती फिल्म बनवता येणं उपयोगाचं काय, पैसे नसतील तर बनवणार कुठून तुम्ही ती फिल्म. त्याच्यासाठी मार्केट मिळवणं. एक्झॅक्टली पासून ते अशा सगळ्या गोष्टी होते जे आम्हाला शिकवत नाहीत FTIमध्ये, आणि मग ते चालू होतं. आता असं लक्षात येतं की हे म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आहेत महत्त्वाच्या. ह्याच्याशिवाय तुम्हाला ते करिअर बिल्ड नाही करता येत. तुम्ही तुमचं काम करू शकाल, नुसतं तेवढंच काम केलं, अरे ते छान करतो, पण त्याला घ्यायचं का, अरे नको तो हे करतो, त्याच्याशी बोलता कसं येणार, तो बोलतच नाही नीट, तो कळतच नाही, तो काय बोलतो हेच कळत नाही, असं वगैरे जेव्हा होतं तेव्हा ते प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे काही वेळेला जेव्हा सायंटिस्ट लेवलची लोक काम करायला येतात ना, टेक्निकल, दे आर ब्रिलियंट टेक्निकली, बट दे कॅनॉट कम्युनिकेट विथ पीपल. मग लोकांचं म्हणणं सगळं, तो काम चांगलं करतो पण त्याला कळतच नाही आम्हाला की तो काय बोलतोय, आणि त्याला कळतंय की नाही आम्ही बोलतोय ते, हे आम्हाला कळत नाही. ते टेक्नॉलॉजिकल टॉक जे ते कन्वर्ट करता आलं पाहिजे तुम्हाला, लॉस्ट इन ट्रान्सलेशन नाही व्हायला पाहिजे की नक्की काय आहे. बरोबर. सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्या, म्हणजे हे वेगवेगळे अंग आहेत की करिअर आणि प्रोफेशनल.
तुम्हाला फक्त उत्तम साऊंड रेकॉर्ड करता येणं आणि मिक्स करता येणं इज अ डिफरंट थिंग. पण फिल्मच्या हिशोबाने तुम्हाला काम करायचं आहे किंवा अल्बमच्या हिशोबाने सुद्धा काम करायचं आहे, तरीही तुम्हाला म्युझिक डायरेक्टर बरोबर संवाद साधता आलाच पाहिजे, तुम्हाला गायकाबरोबर संवाद साधता आला पाहिजे आणि मग प्रोड्युसर बरोबरही. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आजूबाजूला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त मला असं जे जाणवतं की सध्या बऱ्याच वेळेला मी काही नवीन मुलांना काम करताना बघतो, मला असं जाणवतं की एक ध्यास कमी पडतो. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना घाई आहे, हां त्यांना घाई आहे साऊंड डिझाईन बाय आणि मग माझं नाव लागलं पाहिजे ह्या गोष्टीची घाई आहे, रादर दॅन साऊंड डिझाईन मध्ये त्यांचं मन रमलं पाहिजे की हे कसं करता येईल आपल्याला. त्यांना बायसाठी जास्त घाई आहे की माझं नाव लागलं पाहिजे. ते होतंच ऑटोमॅटिकली. म्हणजे मी हा विचारच म्हणजे स्वप्न सगळे बघतात. मलाही असं वाटलं होतं की अरे माझं नाव असं कधी लागेल, पण माझं तसं नाव लागायला पाहिजे म्हणून मी आता हे काम करतो आणि फक्त ते नाव लावा माझं, बाकी मी काम कसंही केलं तरी चालेल, हा माझा ॲटिट्यूड नव्हता. आणि असं असूच नाही शकत. मला असं वाटतं की ते कामाचं वेळ हे नाही, म्हणजे ते कुठेतरी हरवल्यासारखे वाटतात. कारण एकतर हे सोशल मीडियाचा जो बूम सगळा आहे त्याच्यामुळे आत्ता केलं की लगेच आपण टाका. तर मी आज सकाळी ब्रेकफास्टला जाऊन आलो, मीच फोटो टाकलाय तर मी लगेच टाकला. असं मी काम केलं किंवा कामाला बसलोय स्टार्टिंग अ न्यू फिल्म पासून, डिड फर्स्ट हाफ ऑफ द फिल्म पासून ते कम्प्लिटेड अ पिक्चर, हे जे प्रत्येक स्टेजला काहीतरी टाकावंसं वाटतंय, लोकांना सांगावंसं वाटतंय, विच आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम विथ. माझं असं म्हणणं आहे की ते फिल्म बाहेर आल्यानंतर लोकांना वाटलं पहिला तू ह्याचं काम करत होतास होय, ते जे पिक्चर्स टाकलेस ते ह्या फिल्मचं, अरे काय मजा आली तुझं काम बघून, तुझं काम ऐकून, जे काय असेल तुझं, मग तो ॲक्टर असेल, तो कुठलंही असेल, तो दिग्दर्शक असेल, तो लेखक असेल, अच्छा हे करत होतास का तू, तुझे पिक्चर फोटोज बघितले आम्ही, ना की नुसतंच अरे फोटोज छान होते रे तुझे, बाकी काय कामाबद्दल कोणी बोलत नसेल, रिॲक्शन ही कामाबद्दल आली पाहिजे, ना की तुमच्या इंस्टाग्राम पोस्ट बद्दल आणि स्टोरीज बद्दल. स्टोरीज बनू शकतात, ते बनतातच सगळ्या, आणि पोस्टही बनवू शकतात, पण त्याच्यासाठी काम आधी तयार होणं गरजेचं आहे. मला कुठेतरी ते मिसिंग वाटतं. तुला असं वाटतं का की आधी मूवी येऊ द्या, आधी ते सगळं काम होऊन जाऊ द्या, आणि ते आल्यानंतर मग तुम्ही करा ना, तुमचे रील्स करा, तुम्ही टाका. डेफिनेटली मला असं वाटतं. म्हणजे मला तर असं वाटतं की रादर जे असिस्टंट्स असतात आणि किंवा जे हे असतात, नियमच करायला पाहिजे की जोपर्यंत फिल्म रिलीज होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच टाकायचं नाही. बरोबर. कारण तुम्ही तुमच्या कामावरती आधी कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला कळलं पाहिजे की तुमचं काम, म्हणजे मला आता असं वाटतं ना, सेल्फ असेसमेंट पण करता आली पाहिजे. वेअर डू आय स्टँड, बरोबर, इंडिव्हिज्युअली, इंडिपेंडेंटली. दॅट इज व्हॉट इज मिसिंग अ लॉट ऑफ टाइम्स. बिकॉज ही जी वृत्ती आहे, काही झालं की सोशल मीडियावरती टाका, त्याच्यात सेल्फ असेसमेंटच नाहीये, त्याच्यामध्ये लोकांकडनं आलेले असेसमेंट आहे. लोकांचे लाईक्स किती येतात, कमेंट्स काय येतात, त्या कमेंट्स वरून आपण ओळखायला पाहिजे की विजिबिलिटी आहे, आणि ते लोकांकडनं आलेलं एक, अरे हा छान आहे, किंवा कोणीतरी अरे हा काय निळा ड्रेस काय घातलायस, हा चांगला नाही दिसत आहे, किंवा ही काय हेअरस्टाईल केली आहे, ओ अच्छा मग दुसऱ्याला मी काहीतरी चेंज करून टाकणार. तुम्हाला तुमचं असेस करता येत आहे का, बरोबर, की नाही मला ओके मला ही हेअरस्टाईल आवडते, अजून 4 लोक म्हणतील मला आवडते. म्हणजे माझा मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळेला ते सेल्फ असेसमेंटच नसतं की आपल्याला काम येतंय का, आपण केलेलं काम करेक्ट आहे का. आणि हे पहिलं टेक्निकली झालं, आणि त्याच्या पुढे कलात्मक दृष्टीने विचार करताना, एस्थेटिकली विचार करताना, की ते एस्थेटिक्स मॅच होत आहेत का, जे दिग्दर्शकाची विजन आहे, जी फिल्मची लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये ते बसतंय का, मी भलतंच काहीतरी करतोय. म्हणजे जे फिल्मला टेक्निकली उत्तम असेल पण एस्थेटिकली ते मॅचच होत नाही फिल्मला, तर त्याला काही अर्थ नाही. सो जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काम करताय, म्हणजे दुसऱ्याच्या विजनसाठी तुम्ही काम करताय, त्यावेळेला यू हॅव टू केटर. करेक्ट. So we are into, if one would like to say, into the business of catering as well. You have to cater to the director's vision. Correct, correct. You cannot just say की मी त्यांनी मेन्यू सांगितलं गुलाबजाम, गुलाबजाम मध्ये तू काहीतरी वेगळं करू शकतो, गुलाबजामच्या ऐवजी नाही रसमलाई मी देतो तुम्हाला,
पण मला गुलाबजाम हवा आहे. मग तू पाक वेगळा तयार कर, मग त्याच्यामध्ये केशर टाकतोयस का गुलाब पाणी टाकतोयस का बदाम त्याच्यात टाकतोयस हे तू ठरव. ते दिग्दर्शक खव्याचा बनवतोयस की आणखीन कशाचा बनवतोयस, हा मग ते वेगळं. मग त्याच्यात तो म्हण अरे हा खव्याचा इंटरेस्टिंग आहे रे, मला रसगुल्ला देऊन उपयोग नाही ना तिकडे. ते म्हणजे त्याचं भान ठेवता येणं फार गरजेचं आहे की आपल्याला काय द्यायचं आहे ते आपण नीट करू शकतोय का, आणि ते आपण जे देतोय ते बरोबर आहे का. बऱ्याच लोकांना त्याच्यातच अरे मी दिलं ना काम हो, पण इट इज नॉट वर्किंग. यू विल हॅव टू रिवर्क, यू विल हॅव टू रीथिंक अबाउट सर्टन ऑफ युअर स्ट्रॅटेजीज अँड युअर एस्थेटिक्स, देन मे बी इट विल वर्क, बट दिस इज नॉट वर्किंग. तुम्ही त्यांच्या विजनसाठी तुम्ही आहात तिथे. एक्झॅक्टली. कॉन्स्टंट लक्षात ठेवा. तर ही असेसमेंट होत नाही बऱ्याच वेळेला, कारण मला असं वाटतं की तो अभ्यास कमी पडतो. कुठेतरी अभ्यास म्हणजे आता माझा अभ्यास जसा म्हणजे आता तो अभ्यासच होता माझा, जसं तू म्हणाली की लहानपणी तू घरी जेव्हा यायचीस आणि मी बुडलेलो असायचो ना, तो माझा अभ्यास होता. करेक्ट. की मी त्याच्यातच होतो, काहीतरी मी शोधत होतो, काहीतरी मी डिकोड करायचा प्रयत्न करत होतो. ते मला आत्ता लक्षात येते की हे तो अभ्यास होता माझा. बरोबर. त्यावेळेला माझं कम्प्युटरचं साऊंड कार्ड चालत नाहीये, मग ते काहीतरी दुरुस्तच करा, मग ते बदलून आणा, मग मला ते माहिती नाहीये, मग मी मित्राला विचारणार, मग तो सांगणार की अरे त्याचा प्रॉब्लेमच आहे, तू ते दुसरं घे, मग ते मार्केटमध्ये कुठे मिळतंय, मग हे सगळंच चालू होतं. करेक्ट. छोट्या छोट्या लेवलवरती, ते हार्डवेअर लेवलवरती, सॉफ्टवेअर लेवलवरती, सगळीकडे नवीन काय सॉफ्टवेअर आलंय, हे असं कसं चालतं, अरे ह्याच्यात ही नवीन एक सोय आहे जी त्याच्यात नाही आहे. हे त्यावेळेलापासून हेच चालू होतं. हा अभ्यास कमी पडतो आणि अजूनही चालू आहे, अजूनही चालूच आहे, तो चालूच ठेवावा लागतो. बरोबर. म्हणजे अपडेटेडही, आणि त्याच्यात मजा पण आहे की नवीन नवीन गोष्टी. रादर काही वेळेला तुम्हाला सवलत मिळते काही, म्हणजे आधी तुम्ही 4 स्टेप्स करायला लागतात, दुसरं सॉफ्टवेअर आलंय त्याच्यात एका क्लिकमध्ये म्हणजे एका स्टेपमध्ये त्या 4 स्टेप्स होत आहेत. सो मगाशी जसं मी म्हटलं तसं क्लेरिकली काही काम वाचत असेल, बिकॉज इट गिव्स यू मोर टाइम टू थिंक क्रिएटिव्हली. बरोबर. सो जास्तीत जास्त वेळ क्रिएटिव्हिटीला कसा देता येईल ह्याचा तो प्रयत्न असतो सगळ्याच स्तरांवरती. म्हणजे कॅमेरा पण असो किंवा ॲक्टरही असो म्हणा, कारण ते टेक्निकली तुम्ही एकदा इव्हन ॲक्टर्सला फिल्ममध्ये ॲक्टिंग करताना खूप टेक्निकली ॲक्टिंग करावं लागतं. बरोबर. लाईट इथे आहे, फोकस मार्क हा आहे, एवढीच टाईट लेन्स आहे, तुम्ही एवढंच हलवू शकता, पण हे सगळ्याचं भान ठेवून पण त्यांना शेवटी ते इमोशन जागृत करावं लागतं स्क्रीनवरती. तसाच हा मुद्दा आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की दुसरी गोष्ट काय कमी पडते तर प्रॅक्टिस कमी पडते. की मला साऊंड डिझायनर बनायचं आहे, साऊंड डिझाईन बाय अनमोल भावे, ह्याची जी घाई आहे ना, पण त्याच्यामुळे मग नाही छोटी कामं आहेत, ह्याच्यात फार पैसे नाही आहेत ना, ह्याच्यात काही मजा आहे, हे नाही काम करणार मी, ते काहीतरी आलं तरच मी काम करेन जे मोठं आहे काहीतरी. त्या सगळ्यांनाच मला हे मी नेहमीच सांगतो किंवा मला सांगावंसं वाटतं की ते काहीतरी जे काही आहे आपल्याला जे सोनं दिसतंय सो कॉल्ड कुठेतरी, त्याच्या आधी खूप खडे बाकीचे असतात, ते खडे वेचावे लागतात, ते निरखून बघायला लागतात पारखून की ह्याच्याचं सोनं आहे का नाही आहे, आणि त्याच्यात मिळेलच असं नाही आहे. ते सोन्याची गंमत नाही, ती त्या सगळ्याच खड्यांची गंमत आहे, कारण ती त्याच्यावरती प्रॅक्टिस होते, त्या सगळ्याच कामांवरती प्रॅक्टिस होते. आणि प्रत्येक कामामध्ये जेव्हा तुम्ही कम्प्लिटली तुमचं अस्तित्व त्याच्यामध्ये काय म्हणतो ना अर्पण करता त्या ह्याच्यामध्ये, इट बिकम्स युअर हॅबिट, म्हणजे ती तुमची सवय होऊन जाते एका पॉईंटला. सो जेव्हा सोनं ॲक्च्युली हाती लागायचं असतं ना, तेव्हा ते हाती लागतं, आणि मग त्या सोन्याचं तुम्ही सोनं करता असं मी म्हणतो की मग ते खरंच तुम्ही काहीतरी करू शकता. अस्सल पारखून घेतलेलं सोनं. म्हणजे मी दरवेळेला ह्याची म्हणजे दुसरं एक उपमा अशी पण देतो की फुटबॉल खेळताना जर का तुम्ही बघितलं तर अख्ख्या गेममध्ये कदाचित एकच गोल होईल, पण अटेम्प्ट्स 50 होऊ शकतात. अटेम्प्ट्स महत्वाचे आहेत ना, अटेम्प्ट केल्याशिवाय गोलकडे नाही होऊ शकणार. बॉल नुसताच मध्ये ठेवला आणि 2 जण थांबले त्याच्याने काहीच होत नाही. तो बॉल घेऊन पुढे जावं लागतं, धडपडावं लागतं, सगळे अडथळे बाजूला करून घ्यावे लागतात, मग कधी तुमच्याकडे असेल कधी दुसऱ्याला बॉल देऊन मग तो हा प्रयत्न करावा लागतो, कॉन्स्टंट एफर्ट, आणि गोल एकच लागतो. म्हणजे दरवेळेला आता नॅशनल अवॉर्ड मला मिळालं किंवा हे झालं तरी त्याच्या मागे खूप कामं झालेली असतात. ते नॅशनल अवॉर्ड त्या फिल्मसाठी मिळालंय ते ठीक आहे, कोणाला तरी ती फिल्म, मी नेहमी म्हणतो की तिथपर्यंत झालेल्या कामाचं मला ते नॅशनल अवॉर्ड मिळालेलं आहे.
ते फक्त ते क्लोजरसाठी नव्हतं. त्याच्या आधी जे मी काही समजा माझा अभ्यास चालू होता आणि जे काही माझं प्रिपरेशन चालू होतं ते मी जेव्हा त्याच्यामध्ये ओतलं त्याच्यानंतर त्याला मिळालं. त्याचा तो परिपाक आहे. त्याच्या पुढे मग गंधच्या वेळेला त्याच्यामध्ये जी काही मी कामं केली मग त्याचं मला मिळालं. आणि गंधनंतर मला मी वसंतरावसाठी आय थिंक 8-1 वर्षानंतर नॅशनल अवॉर्ड मिळाला. तर मधल्या 8-1 वर्षामध्ये आता 8-1 वर्षांमध्ये तरी मिनिमम 25 फिल्म्स तरी 25-30 झाले असतील. तुझ्या अबाव 50 हो 50च्या वरती तर डेफिनेटली झाले. म्हणजे आता मी मोजल्या नाहीये तरी कॉन्झर्वेटिव्हली सेफली मी असं म्हणू शकतो. आता मोजायला गेलं तर माहिती नाही पण तरी हा थोड्याफार इकडे तिकडे पण 55-60च्या आसपास कदाचित असू शकतील. पण ह्या सगळ्याचा प्रवास आहे आणि प्रत्येक कामाचा सहभाग आहे त्या अवॉर्ड मध्ये. कारण मी ज्या कधीतरी चुका केल्या असतील, कधीतरी काहीतरी दुसऱ्या फिल्ममध्ये समजा काहीतरी वर्क नसेल झालेलं, त्याचा मला धडा मिळाला आणि तो धडा मी इथे वापरला. बरोबर. आणि मग ते बरोबर जिक्सॉ बसत गेले माझ्या निर्णयांचे. त्याला मला ते पारितोषिक मिळालंय. पण ते म्हणून फक्त कॉन्स्टंट अवेअरनेस ठेवणं की ही मिस्टेक आता म्हणजे पुन्हा नाही होऊ द्यायची. मला असं वाटतं भान ह्या गोष्टीचं ठेवलंच पाहिजे की एक काम झालं ते संपलं, आता पुढचं काम नवीन येणार आहे, पुढचं काम वेगळं असणार आहे. जरी त्याच दिग्दर्शकाचं असेल, त्याच लेखकाने लिहिलेलं असेल, तेच ऍक्टर जरी असले, फिल्मच वेगळी आहे, स्क्रिप्टच वेगळी आहे, गोष्ट वेगळी आहे, वेगळ्या गोष्टीला वेगळ्या तऱ्हेने अप्रोच करावं लागणार आहे. सो भान याच गोष्टीचं ठेवायचं की आत्ता संपलंय काम, आता पुढचं, त्याच्या पुढचं. त्यामुळे सारखं मी हे केलं, मी असं करायचो हे ह्याच्यात म्हणजे मला कळत ह्याच्यात वेळ कसा घालवता येतो लोकांना. थांबण्यात काहीच पॉईंट नाही. आता पुढे म्हणजे आता थांबायचं नाही हा जो मुद्दा आहे तो त्याच्यातही आहे की आता थांबायचं नाही, आता पुढे जात राहायचं. पुढे म्हणजे काय, नवीन काम करायचं, नवीन फेल्युअर्सही ऍक्सेप्ट करायचे की ओके, पण प्रयत्न तरी करायचे, प्रयत्न सोडायचा नाही. म्हणजे मला नेहमी मार्क प्रयत्नांना जास्त द्यावेसे वाटतात रादर दॅन रिझल्ट्सला. कारण रिझल्ट कधीतरी जसं गणितामध्ये असं पण होतं की आपल्याला माहिती नाही फॉर्म्युला, पण कधीतरी बरोबर जमून जातं आणि बरोबर येतं. पण स्टेप्स कळायला, म्हणून ते जेव्हा स्टेप्सना पण मार्क आहेत हे कळाल्यानंतर मग खरे मार्क मिळायला लागले लोकांना की कळतंय का. म्हणजे एखादं नवीन गणित दिलंय ज्याचं कोणाकडे काही उत्तर नाहीये, 21 मोस्ट लाईकली मध्ये दिसत नाही, त्याचा तुम्ही कसा विचार केलाय, म्हणजे नवीन प्रॉब्लेम सोल्युशनचा तुम्ही कसा विचार केलेला आहे ह्या दृष्टीने. त्याचा काही फॉर्म्युला नाहीये, त्याचा फॉर्म्युला नाही, तुम्ही तयार करायचा, तुम्हाला तयार करायचा आहे, तुम्ही प्रयत्न करा त्या गोष्टीचा. क्या बात आहे. ह्या अतिशय गोड नोटवरती आपण आता इथे थांबूया. ॲक्च्युली खूप गप्पा मारू शकतो, 50पेक्षा जास्त मूव्हीज केलेले आहेत तू, त्याच्यामुळे न थांबता आपण अनेक तास बोलू शकतो. पण नाईलाजाने आता वेळेमुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय. थँक्यू सो मच अनमोल, तू इतकं छान आम्हाला वेळ दिलास आणि इतक्या विविध विषयांवरती गप्पा झाल्या. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या फ्युचर एंडेवर्सना, तुझ्या सगळ्या नवीन येणाऱ्या नवीन फिल्म्सना, कामांना आमच्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आपण इथे थांबूया. थँक्स अ लॉट. सगळ्यात पहिल्यांदा तर ही पुस्तकं मी लिहिली आहेत ॲक्च्युली तिन्ही. अरे वा. येस. तर त्याच्यातलं पहिलं आहे ते द माइंडफुल हार्ट, आपण वी कॅन शो द कॅमेरा. आणि हे आहे वानवळ्याच्या गप्पा, तर हे ॲमेझॉन बेस्टसेलर आहे. आणि हो, आणि हे त्याचं इंग्लिश आहे बार्टर अँड बँटर नॉस्टॅल्जिक म्युझिंग्स. तसं ऑल्सो अवेलेबल ऑन ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट. आणि हे इमोशनल इंटेलिजन्सचा जो मोठा ग्लोबल NGO आहे 6 सेकंड्स, तर त्यांनी हे पब्लिश केलं आहे बाय द वे. तर माइंडफुलनेस आणि EQ ह्याच्याबद्दलचं एक माझा पहिला रिसर्च माइंडफुलनेसवर होता. ओके. तर त्याच्याबद्दलचं ते पुस्तक त्यांना आवडलं आणि त्यांनी ते पब्लिश केलं. तर ती तुझ्यासाठी आणलेली आहेत. थँक्यू. येस. त्याच्यानंतर आमचे गिफ्टिंग पार्टनर आणि स्पॉन्सर आहेत विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. तर त्यांनी त्यांची एक अशी मस्तपैकी एक अशी नोटबुक तुला दिली आहे. नाईस. येस. आमचे अजून एक गिफ्टिंग पार्टनर आणि स्पॉन्सर आहेत पॉवर ॲन. त्यांचं खूप छान युनिट आहे चाकणला. ओके. इट्स डिफेन्स स्टार्टअप ऑल्सो आणि मेटल शीट फॅब्रिकेशन युनिट आणि कॅनॅको वगैरे अशा वेगळे त्यांच्याकडे कामं आहेत मोठ्या कंपन्यांची.
तर त्यांनी तिथे बनवलेला असा गणपती बाप्पा तुझ्यासाठी पाठवला आहे. गणपती माझ्याकडे येत असतात असं मला लक्षात आलं. हो, गणेश. येस, तर ते आहे. हे आमचे गिफ्टिंग पार्टनर आणि स्पॉन्सर आहेत रेअर केमिस्ट्री, ॲज रेअर ॲज यू. तर टॉक्झिन फ्री अँड डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड स्किन प्रॉडक्ट्स. अरे वा. तर डॉक्टर नीता कपाडिया म्हणून आहे तिचे हे प्रॉडक्ट्स आणि मी स्वतः वापरते आणि खूप छान आहेत. यू विल लव्ह दॅम. थँक्यू. आमचे साताऱ्याचे गिफ्टिंग पार्टनर आहेत चव भारी, कोणताही पदार्थ मिनिटात तयार. तर हे आहेत, त्यांनी मस्त त्यांचे असे मसाले पाठवले तुझ्यासाठी. तर ते एक आपले छान असे स्पॉन्सर आहेत. आय थिंक अशा बरोबर गोष्टी मी अट्रॅक्ट करत असतो, कारण मला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे मी बरोबर वेगवेगळ्या ठिकाणचे मसाले शोधतच असतो. वगैरे पण करतोस, इंटरेस्ट घेतोस त्याच्यात. क्या बात आहे. तर त्यामुळे मला ते हे उत्तमच आहे. म्हणजे मी आता ऍक्च्युली भरणारच होतो, माझे मसाले संपतच आलेले होते. अरे वा. सो ही जी काय वेळ टायमिंग आहे ते फारच सुंदर. आपले चवभारी खूप छान त्यांचं मसाले आहेत, म्हणजे मस्तच आहे. आणि एका मसाल्यातनं तू अशा वेगळ्या वेगळ्या 20 प्रकारचे वेगळे वेगळे पदार्थ आणि भाज्या, व्हेज नॉनव्हेज असं बनवतोस. त्याच्यामुळे खूपच मस्त आहेत. आणि अगदी म्हणजे जे बाहेर शिकतात ते आणि हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी तर बेस्टच आहेत. हे पण आमचे एक गिफ्टिंग पार्टनर आहेत विश्वस्वामी आयुर्वेदा, डॉक्टर मेघा निजाल यांनी हे छान असे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स पाठवलेत. ओके. आणि छान आहेत, म्हणजे मी स्वतः पण ते वापरते. त्यांचं हेअर पॅक खूप सुंदर आहे. थँक्यू. अटायर पार्टनर सुईदोरी, कॉर्ड सेट्स विथ हँड एम्ब्रॉयडरी. रेडिओ पार्टनर विश्वास रेडिओ नाशिक, त्यांच्या रेडिओवरती तुम्ही सगळे प्रोग्राम्स ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकू शकाल. आवर ग्लोबल TV अँड रेडिओ पार्टनर ई प्रसारण रेडिओ अँड टेलिव्हिजन. www.eprasaran.com वरती आपण गेलात तर नक्की द माइंडफुल हार्ट हे क्लिक करा आणि आपल्याला सगळे प्रोग्राम सगळे एपिसोड्स आपल्याला पूर्ण स्वरूपामध्ये बघायला मिळतील. अँड द होल प्रोग्राम प्रोड्यूस्ड बाय माइंडफुल हार्ट कन्सल्टन्सी, हेल्दी माइंड हेल्दी हार्ट. पुन्हा लवकरच भेटूया अशीच नवी पर्सनॅलिटी घेऊन. तोपर्यंत हा एपिसोड बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी अनमोल भावे. मी एक साऊंड डिझायनर आहे आणि फिल्म मिक्स इंजिनियर आहे. गेली 20 वर्ष मी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो आणि आत्ताच डॉक्टर आरती सूर्यवंशी यांच्या द माइंडफुल हार्ट या यूट्यूब चॅनलवरती माझी मुलाखत झाली. त्याला गप्पा झाल्या, मी असं म्हणेन मुलाखतीपेक्षा, कारण त्या मार्मिक आणि खुसखुशीत अशा दोन्ही गप्पा रंगल्या होत्या. माझ्या काही लहानपणीच्या प्राप्त गोष्टींबद्दलही मी त्याच्यामध्ये बोललेलो आहे आणि माझ्या गेल्या 20 वर्षाच्या या सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीबद्दलही मी बऱ्याच गोष्टी बोललेलो आहे. सो मला असं वाटतंय की हा डेफिनेटली द माइंडफुल हार्ट ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या आणि लांब असलेल्या लोकांना तुम्ही तो चॅनल पोचवा आणि आमच्या गप्पाही पोचवा. थँक्यू. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा, माइंड हार्टच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हार्ट टॉक शो.